जय जय राम. ओम श्री राम 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 जय जय राम. श्रीराम. आत्ता आपण डून म्हणत होतो तेव्हा स्वामी इथे बसून जसे जसे लय वाढते तसे तसे ते पण डोलतच होते आपल्याबरोबर, असं नक्कीच सगळ्यांच्या डोळ्यासमोर दृश्य आलं असेल. त्यांच्याच चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आपण आज इथे जमलेले आहोत सगळेजण. तर आज जमलो आहे कारण मग आजच पुण्यस्मरण आहे का असं नाही, तर स्मरण तर नित्य आहे. स्वामींच्या भरपूर स्मृती सगळ्यांकडे आहेतच, त्याच्यासाठी 3 खंडातनं आपण भरभरून सगळं वाचलेलं आहे. माझी एक आठवण सांगतो या निमित्ताने की इथेच असं एकदा जेव्हा शिबिर झालं होतं साधारण 2019 नंतर, तेव्हा मी आणि माझी बायको त्यांना भेटलो होतो आणि सांगितलं होतं की स्वामी आता लग्न झालं आहे आणि घर झालं आहे, पण या सगळ्यामागे तुम्हीच आहात आणि अशी खूण अजून पटली नाही आहे. तर स्वामी लगेच पटकन म्हणाले, मी आहेच ना, मी कुठे जाणार आहे. पण ते मी आहेच ना ते कोणत्या अर्थाने म्हणलं होतं तेव्हा काही क्लिक नव्हतं झालं, फक्त उत्तर मिळालं एवढं कळलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा स्वामींनी देह ठेवला तेव्हा आत्ता गजानन दादांनी सांगितलं तसं की सद्गुरू नसल्यानंतर आता आपलं पुढे काय असा जो भाव असतो तो निर्माण झाला होता. आणि तेव्हा सहजच स्वामी मंदारनाथांना प्रश्न केला होता की आता कसं होणार. तेव्हा स्वामींनी पण लगेच सेम उत्तर दिलं होतं, का रे काळजी कशाला करतोस, मी आहे ना. तर तेव्हा पण मी आहे ना हे स्वामी मंदारनाथ आहे ना किंवा मंदारलेले आहेत ना या अर्थाने दिला होता का ते तेव्हा नव्हतं कळलं, की मी आहे ना एवढंच तेव्हा पण कळलं होतं. नंतर स्वामींनी जो संदेश दिला होता आपल्याला की मी आहेच आहे, जसं जसं तुम्ही स्वच्या जवळ जावाल तसं तसं तुम्हाला मी आहे याची अनुभूती येईल. आणि मग स्वामी मंदारनाथ यांच्या घरी बसलो होतो तेव्हा असंच सहज डिस्कशन चालू होतं की, आणि खाली स्वामींनी स्वामी माधवानंद असं लिहिलं होतं त्या कोटनंतर. तर मंदारदादा असं तेव्हा म्हणाले की स्वामींना काही स्वामी माधवानंद किंवा डॉक्टर माधव नगरकर या अर्थाने काही ते म्हणायचं नव्हतं. त्यांना मी आहे म्हणजे मी चैतन्य, आता देह जरी सोडला आहे तरी मी आता व्यापक झालेलो आहे आणि मी हे चैतन्य स्वरूप ते तुमच्याजवळच आहे, ते तुम्ही घट्ट धरून राहा असं त्यांना त्याच्यातनं सांगायचं होतं. आणि हा संदेश अगदी त्यांनी सहज दिला होता. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी पण 18व्या अध्यायात म्हटलं आहे की तयांचे जे बिसाट शब्द, बिसाट म्हणजे अगदी सहज, म्हणजे हा प्रसंग जेव्हा आला आहे 18व्या अध्यायात, त्याच्या आधी धृतराष्ट्रांनी संजयाला विचारलं होतं की अरे संजया मला सांग की ह्याच्यात युद्धभूमीत जिंकणार कोण आहे आता. तर खरं तर श्रीकृष्ण हा पांडवांच्या बाजूने होता, त्यामुळे कोण जिंकणार हा प्रश्नच नव्हता, पांडवच जिंकणार होते. पण त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणताना असं म्हणाले होते की तयांचे जे बिसाट शब्द, आणि त्याच्या आधी म्हटले होते की चंद्रू तेथ चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, किंवा गुरु तेथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आणि जिथे कृष्ण आहे तिथे विजयश्री आहेच आहे ना. त्यामुळे ह्याच्यात काही संदेह ठेवायची गरज नाही आहे, तू फक्त साधनेला घट्ट धरून राहा एवढंच स्वामींना सांगायचं आहे, बाकी सगळं होऊन जातं. तसं तर स्वामींबद्दल बोलायला भरपूर आहे म्हणजे, पण मला स्वामी जे लाभले तो काळ मर्यादित होता, म्हणजे 5 ते 6 वर्षाचा काळ मर्यादित राहिला आहे. त्यामुळे माझ्याजवळ तशा आठवणी मोजक्या आहेत.
पण ज्यांना हा सहवास प्रदीर्घ काळ लाभला म्हणजे जवळजवळ 26-27 वर्ष ज्यांना हा स्वामींचा सहवास लाभला आहे, त्यांच्या शब्दात स्वामींच्या आठवणी ऐकणं ही गोष्ट विशेष आहे आणि त्याचा परिणाम जास्त होईल असा माझा भाव आहे. त्यामुळे तर स्वामींना मी विनंती करतो की सूत्र हाती घ्यावे. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीराम. आत्ता अक्षयने सांगितलं की 27 वर्षाचा कालावधी ज्यांना लाभला त्यांच्याकडनं स्वामींबद्दल ऐकावं. 27 वर्षाचा कालावधी लाभून काहीच उपयोग होत नाही खरं सांगायचं तर. तो 27 वर्ष लाभला काय किंवा 37 वर्ष लागला काय किंवा 27 सेकंद लाभला काय, सद्गुरूंचा सहवास हा परिपूर्ण असतो. म्हणजे नुसता कालावधी खूप मोठा आहे म्हणून आपल्याला सद्गुरू कळले असं कधीच होत नाही. साधना जोपर्यंत फलद्रूप होत नाही तोपर्यंत सद्गुरू कळलेलेच नसतात. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. भावनेच्या पातळीवरनं बघायला गेलं तर ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे की ही माझ्या भूमिकेतनं बघितलं तर ही ईश्वराची कृपा आणि भाग्याचा भाग आहे की सद्गुरूंचा इतका सहवास प्राप्त होणं आणि तो सर्व पातळीवरती. म्हणजे अगदी फिजिकली त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्या सहवासात वावरणं हे खूप वर्ष अनुभवायला मिळालं. आणि आत्ता तुम्हाला की स्वामींचं आपण पुण्यस्मरणासाठी म्हणून इथे जमलं, त्यामुळे त्यांच्याशिवाय आज प्रबोधन करणं हे केवळ अशक्य आहे. एरवीही ते अशक्य असतं आणि आज तर नाहीच नाही. पण तरी देखील प्रसंग आपल्याकडे खूप आहेत स्वामींची, प्रत्येकाकडे आहेत. म्हणजे मगाशी गजानननी एक गोष्ट सांगितली, ती गोष्ट ऐकल्यावर इतकं मनापासून हसायला आलं. याचं कारण ते पटूनच गेलं होतं की तो जेव्हा म्हणाला की सद्गुरूंना समर्थांनी परिसाची उपमा दिली आणि नंतर ते म्हणाले की ती परिसाची पण उपमा देता येत नाही त्यांना, कारण की परीस लोखंडाचं सोनं करतो पण परीस करत नाही. एक क्षणभर आपण असं गृहीत धरलं की सद्गुरूंनी परीसून आपल्या आयुष्याचं सोनं केलं, तरी आपल्याला सोनं करण्यापर्यंत पहिले लोखंड करायला सुरुवात केली होती आणि ते सुद्धा लोखंड स्वच्छ. असं जेव्हा तो म्हणाला की गंज काढण्यामध्येच किती काळ स्वामींचा गेला असेल, तर मला इतकं मनातल्या हसायला आलं. याचं मुख्य कारण होतं की ते अनुभवाची गोष्ट आहे, की खरी गोष्ट आहे अगदी, की त्यांनी किती मेहनत घेतली आहे त्यावेळेला आणि आपल्यासाठी अव्याहत, आणि ते सहजतेने. म्हणजे त्यांच्याकडे त्या गोष्टीचा कधी आविर्भाव नव्हता. हे खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे जी ओवी हे असं सुरुवात झाली अशी की ज्यावेळेला आता स्वामींबद्दल बोलायचं आहे, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी बोलायचं आहे आणि सद्गुरूंचं वर्णन कसं करणार आता, म्हणजे त्याला एक मर्यादा आहे आपल्या वर्णन करणाऱ्याला. कारण जे शब्दाच्या पलीकडचं स्वरूप आहे त्याला शब्दामध्ये आणणं आणि ते सुद्धा आपण एक केवळ अशक्य गोष्ट आहे. मग मदत कुणाची घ्यावी? परात्पर सद्गुरूंची. म्हणून मग ज्ञानेश्वर महाराजांना झाक मारली आणि त्यांनीच बरोबर जे सद्गुरूंचं यथार्थ वर्णन केलं ती ओवी डोळ्यासमोर तर. तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कानो व्हावे ते, कान व्हावे ते. तयांचे बिसाट शब्द, बिसाट याचा अर्थ सहजतेने. म्हणजे सहजतेने जे बोललेले शब्द असतात ते जणू काही वेद आहेत, इतके ते सखोल आहेत असा त्याचा अर्थ होतो. पण ह्या ओवीमध्ये ना एक फार महत्त्वाचा भाग आहे की ओवीच्या पहिल्या चरणामध्ये तयांचे बिसाट शब्द सुखे म्हण येता वेद हा परिणाम सांगितलेला आहे. आणि तो परिणाम कशाचा परिणाम आहे ते त्यांनी दुसऱ्या चरणात सांगितलं, सदैव सच्चिदानंद कान व्हावे ते. ही स्थिती आहे सद्गुरूंची, सदेह सच्चिदानंद. आणि त्या स्थितीतनं राहून ते बोलल्यामुळे, सहजतेने बोलल्यामुळे ते वेदांसारखं बोलणं आहे. पण पहिले सदैव सच्चिदानंद म्हणजे काय हे समजून घ्यायला लागतं. खूप कठीण आहे. म्हणजे स्वामींना ज्याला विचारलं होतं एकदा की सदेह सच्चिदानंद, कारण की सच्चिदानंद ही स्थिती
देहभावना गळून पडल्यानंतर प्राप्त होते असं खूप ठिकाणी वाचलं होतं. पण इथे तर ते म्हणतात सदेह सच्चिदानंद. तर हे समजून कसं घेणार? बरं, ज्ञानेश्वर माऊलींचं विधान प्रश्नार्थक वाटलं तरी ते शंकास्पद नाही आहे. नाही तर त्यांना पडलेला प्रश्न नाही आहे, तर त्यांनी ते आपल्या मनातल्या प्रश्नाला उत्तर प्रश्नार्थक विधानाने दिलेलं आहे. की अरे त्यांचे सहज बोलण्याचे शब्द जे प्रगट होतं ते सुद्धा वेद असतात. कारण काय? ते सदैव सच्चिदानंद नसतात का काय, अशा अर्थी ते आहे. कारण सदैव सच्चिदानंद ही सद्गुरूंची स्थिती आणि त्याचा परिणाम ओळखायचा असेल तर ते एक बोलण्यातनं सांगितलं की ती वाणीसुद्धा त्यांची वेदासारखी असते, सहज वाणी. हा त्या स्थितीचा परिणाम आहे. कारण आंतरिक स्थिती आहे सदैव सच्चिदानंद, ही बाह्य स्वरूपातली स्थिती नाही आहे. मग ती ओळखणार कशी? त्याची एक खूण आहे. आणि हे पावलोपावली स्वामींच्या बाबतीत अनुभवाला आलेलं आहे. म्हणजे सदैव सच्चिदानंद स्थिती स्वामींना विचारलं जेव्हा, कारण की ज्यांना ती स्थिती प्राप्त झालेली आहे तेच ह्याचं उत्तर देऊ शकतात, दुसरं याचं उत्तर पण देऊ शकणार नाही. बुद्धीचा कितीही कीस पाडला तरी सदैव सच्चिदानंद स्थिती म्हणजे काय कळणार नाही. मग तेव्हा स्वामी असं सांगितलं होतं, ते असं म्हणाले होते की सदैव सच्चिदानंद स्थिती ही मुळात आत्मबोधाची अवस्था आहे. ती काही क्षण एखाद्या प्रगत साधकाला सुद्धा अनुभवता येते. म्हणजे देहभान विसरून मी सच्चिद आनंद स्वरूप म्हणजे तत्वस्वरूप आहे अशी क्षणिक अनुभूती एखाद्या साधकाला सुद्धा होऊ शकते, प्रगत साधकाला, जर त्याची साधना तितक्या ताकदीने होत असेल तर. पण असं जरी असलं तरी साधक अवस्थेमध्ये असताना ही सदैव सच्चिदानंद स्थिती देहसापेक्ष असतं असं ते म्हणाले. आणि ते इतकं सहज सांगत होते आणि ते मला अजिबात कळत नव्हतं काय सांगतायत ते. कारण की देहसापेक्ष ती स्थिती असते सदैव सच्चिदानंद. आता देहभान हरपलेली स्थिती देहसापेक्ष असते असं ते म्हणाले. तर माझ्या चेहऱ्याकडे बघून स्वामींना कळलं, मला काही कळलेलं नाही आहे ही गोष्ट. मग जसं आता गजानननी सांगितलं की स्वामींची ही स्वभावतः भूमिका होती की ते समजून देण्याच्या पातळीवरती आणणं. जितकं सहजतेने समजेल, आकलन होईल इतक्या पातळीवरती तिथे आणणं. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की अरे देहसापेक्ष असते, ह्याचा अर्थ की एखाद्या साधकाला ज्यावेळेला ही अवस्था स्थिती ही सिद्धांची, कारण ती स्थिरावल्यानंतर ती स्थिती असते, अवस्था ही क्षणिक असते. ती ज्यावेळेला अनुभवाला येते त्यावेळेला जरी देहाचं भान हरपलेलं आहे क्षणभर आणि मी तत्वस्वरूप आहे याची अनुभूती तो घेतो आहे असं जरी असलं तरी त्या अवस्थेमध्ये मी तत्वस्वरूप आहे ही भूमिका प्रधान नसून मी देह नाही ही भूमिका प्रधान असते, म्हणून ती देहसापेक्ष आहे. तेव्हा असं वाटलं थोडं थोडं आपल्याला समजतंय का, पण ती बाउन्सर जातात की हे खूपच कठीण आहे गोष्ट समजायला. आणि मग तो प्रसंग, कारण हे असं स्वामींशी बोलणं फार रेअरली व्हायचं. म्हणजे सिद्धपुरुषाच्या बाबतीमध्ये स्वामी असं म्हणाले की देहभान विसरलेलं आहे अशा स्थितीमध्ये मी देह नाही ही भूमिका प्रधान नसून त्या ठिकाणी देहाचा अभावच पूर्ण होऊन जातो जाणीवेचा, आणि मी फक्त आनंद स्वरूप आहे ह्या जाणीवेत सदैव राहणं, याला सदैव सच्चिदानंद असं अवस्था म्हणतात. कारण ही अवस्था संतांची व्यवहारकालीन सुद्धा आंतरिक पातळीवरती बऱ्यापैकी तशीच टिकून असते. आणि म्हणून त्या अवस्थेमधनंच ज्यावेळेला ते व्यावहारिक पातळीवरती सुद्धा सहजतेने बोलतात तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. असे कितीतरी प्रसंग, म्हणजे तयांचे बिसाट शब्द हे मनामध्ये आल्यानंतर असे कित्येक प्रसंग आठवले विशेष स्वामींचे की ते खरंच बिसाट शब्दच होते त्यांचे. म्हणजे पावसला 99 साली शिबिर झालं होतं, मोठं शिबिर झालं होतं जानेवारी महिन्यामध्ये. तेव्हा आम्ही गेलो होतो सगळे शिबिराला. आणि त्या शिबिरामध्ये मधला वेळ असा मोकळा असायचा थोडासा. मोठं शिबिर होतं म्हणजे दिवसा संध्याकाळी ते खूप टाईट शेड्यूल
होतं त्या शिबिरामध्ये. पण साधारण भोजन झालं की त्या दुपारनंतरचा जो वेळ होता सगळा, तो साधारण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मोकळा असायचा. म्हणजे त्या वेळामध्ये असं काही शेड्यूल नसायचं. आणि आपल्याला अनुभव आहे की शिबिरामध्ये काही शेड्यूल नसलं की आपलं शेड्यूल ठरलेलं असतं, झोपणे. बाकी काही नाही. जेवढी झोप काढता येईल तेवढी काढायची. त्या 4 दिवस शिबिर होतं आणि मोठं शिबिर होतं. तर एक दिवस दुपारी, म्हणजे दररोजचं शेड्यूल ठरलेलं असायचं. तर एक प्रसंग असा घडला की भोजन झालं, सगळे आपापल्या ठिकाणी पांगले होते, पण समाधी मंदिर दुपारी बंद असायचं. तर त्या पायरीवरती समाधी मंदिराच्या मी आणि विवेक अशी दुपारी बसून राहिलो होतो. आणि अचानक स्वामी तिथे आले. एकदम एकटेच होते ते. आले, त्यांच्याकडे चावी होती खालच्या समाधी गुंफेची. तिथे तो जो अष्टकोनी खांब आहे त्याची ती चावी असायची. पूर्वी ते कुलूप लावलेलं असायचं त्याला. तर ती चावी घेऊन ते आले आणि आम्ही दोघं तिथे पायरीवर बसलो होतो. आणि आमच्याकडे बघितलं आणि पटकन मला, अरे तुम्ही जागे आहात. अरे अरे तुम्ही जागे आहात असं करून, शाब्बास असं त्यांच्या नेहमीच्या स्टाईलनी म्हणाले. आणि पुढे म्हणाले की म्हणे छान, साधकाने असं जागा असायला हवं असं ते म्हणाले. साधक जेव्हा जागा होतो ना म्हणे, तेव्हा कृपा संपादन करण्याची जी तयारी असते ती व्हायला सुरुवात होते असं ते म्हणाले. हे ते तिथे उभारून पटकन म्हणाले वाक्य. आणि मग ते आम्हाला घेऊन ध्यानाला बसले. मी खालती घेऊन गेले. त्याच्यानंतर 1 तास छान स्वामींबरोबर ध्यान झालं त्या खालती स्वरूपानंदांच्या सहवासामध्ये. नंतर मग स्वामींचं शेड्यूल खूपच टाईट असायचं. म्हणजे त्याच्यानंतर ते तितके सहजतेने ध्यान झाल्यानंतर आमच्याबरोबर वरती आले आणि उद्या पण जागे राहा जमलं तर असं असते. आणि ते गेले त्यांच्या निघून त्यांच्या याला. हा भाग वरकरणी दिसायला अगदी साधा आहे. पण नंतर जेव्हा संध्याकाळी प्रश्नोत्तराचं सेशन झालं त्यावेळेला स्वामींनी बरोबर जोडून, स्वामींची खुबी होती की एखादा नुकताच घडलेला प्रसंग असेल आणि तो विशेष असेल तर त्या प्रसंगाला धरून काही वेळेला ते बोलायचे. तसं त्यांनी त्या संध्याकाळच्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामध्ये हा प्रसंग घेतला. कोण जागा होती त्यांची नावं त्यांनी काही सांगितली नाही, कारण शिष्याचं फार कौतुक करायचं नाही ह्या बाबतीत ते खूप जागे असायचे. त्यावेळेस ते इतकं, आणि त्यांनी इतकं सुंदर गोष्ट नंतर सांगितलं. ते असं म्हणाले की सामान्यतः बरीचशी लोक ही झोपेच्या बाबतीमध्ये खूप सावध असतात असं स्वामी म्हणाले. पण अभिप्रेत असा आहे की साधकांनी झोपेच्या बाबतीमध्ये सतर्क आणि साधनेच्या बाबतीत जागा असायला हवं असं स्वामी म्हणाले. हे असं आठवलं कारण ह्या गोष्टी आम्ही त्यावेळेला लिहून ठेवलेल्या आहेत. कारण का तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणता येतो वेद. सहजतेने स्वामी बोलून जायचे एखादी गोष्ट, पण ते सहज नसायचंच हे लगेच त्यावेळेला नाही कळलं तरी नंतर त्याचं आकलन व्हायला लागायचं की आपल्याला स्वामींनी नक्की काय सांगितलेलं आहे. किती एका वाक्यामध्ये स्वामींनी जवळजवळ साधकाचा प्रवास सांगून टाकला होता की साधकाने झोपेच्या बाबतीमध्ये सतर्क आणि साधनेच्या बाबतीमध्ये जागा असायला हवं. ते असं मनाला लावून बघितलं की आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, आपला किती वेळ झोपेत गेला असेल आता. कारण आपण खरंच झोपेच्या बाबतीत फार सावध असतो. कारण आपल्याला स्वामींनीच सांगितलेलं आहे. बरं, आपण लेबल लावायला पण मोकळे असतो. कारण स्वामींनीच सांगितलेलं आहे किती वेळा की साधना चांगली व्हायला हवी असेल तर झोप पूर्ण व्हायला पाहिजे. पण आपण ते लक्षातच घेत नाही स्वामी काय सांगतात. त्यांनी सांगितलं झोप पूर्ण व्हायला पाहिजे. आमची पूर्ण होतच नाही आणि आम्ही म्हणतो अजून पूर्ण झाली नाही. पूर्ण झाली. आपला कित्येक काळ आपण जर का कॅल्क्युलेशन केलं ना, म्हणजे आत्ता जेव्हा अक्षयने सांगितलं की प्रदीर्घ 27 वर्षाचा कालावधी, तर पटकन असं स्वामींचं हे वाक्य आठवलं आणि असं मागे वळून बघितलं ते केलं की खरंच 27 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण किती काळ जागे होतो आणि किती काळ झोपले होतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अर्थात जो काळ झोपल्यात गेला तो गेला, तर काय तर परत येणार नाही. त्याचा विचार करून रडत बसण्यात काही अर्थ नाही आहे. पण सावध व्हायला पाहिजे ही गोष्ट मात्र खरी आहे. नाही तर नुसते स्वामींचे प्रसंग आठवले आणि छान खूप वाटलं. भावनिक भाग तो आहेच त्याचा आणि तो कधीही संपणारा नाही आहे. म्हणजे असं नुसतं पुण्यस्मरण असं म्हटलं तरी देखील जड जातं अंतःकरण. ते बोलवत सुद्धा नाही इतका तो असं जड आहे. पण तरी देखील
त्याच्या पलीकडे जाऊन जे स्वामींना अभिप्रेत आहे, की ज्याच्यासाठी त्यांनी इतका प्रयत्न केला आपल्यासाठी, म्हणजे जागा आहे का? आपण झोपेच्या बाबतीत किती जागरूक असतो. झोपेच्या बाबतीमध्ये ह्याचे इतके आयाम आहे. झोपणं म्हणजे प्रत्येक वेळेला अगदी झोप काढणं एवढ्याच अर्थी ते नाही आहे. तर साधनेच्या बाबतीमध्ये ढिलाई ही सुद्धा साधनेच्या बाबतीतली झोप आहे. म्हणजे कितीतरी मोकळा वेळ आपल्याकडे असतो, पण त्या मोकळ्या वेळामध्ये आपण काय काय करत असतो की जे करायला नाही पाहिजे, ती झोपच आहे साधनेच्या दृष्टीने. कारण सूक्ष्मामध्ये जोपर्यंत माझी साधना जात नाही, पण सूक्ष्मात जाणार कधी? जोपर्यंत तुझं अंतःकरण सूक्ष्म भूमिकांमध्ये रमतच नाही तोपर्यंत काय. असे खूप छान छान प्रसंग. एक स्वामी कल्याणला यायचे तेव्हा मोकळे असायचे, तेव्हा खूप धमाल करायचे. त्यांना ना कॅडबरी खूप आवडायची स्वामींना. तर त्यावेळेला ना डेअरी मिल्कचे नवीन एडिशन रिलीज झाली होती, टेम्पटेशन. आता ते शब्द पण इतका, टेम्पटेशन, लालसा. तर ते त्यांना आणायला म्हटलं, ह्याला आपण स्वामींना टेम्पटेशनची कॅडबरी आणू. आणि मी आणली कॅडबरी. आणि त्याला अक्षरशः कॅडबरी घेताना मी कुठल्या फ्लेवरची कॅडबरी घेतो ह्याच्याने माझं लक्ष नव्हतं गेलं. कारण टेम्पटेशनचं मुळात पॅकिंगसुद्धा अगदी टेम्पटिंग, इतकं सुंदर असतं ते. तर ते मी घेतली, म्हटलं ही कॅडबरी नवीन आहे आणि ही आपण घेऊन स्वामींना, म्हणून मी आणून ठेवली होती. आणि संध्याकाळी असं अगदी सहज बसले होते आणि ते स्वतःहून म्हणाले की कॅडबरी आहे का म्हणणार असं. आणि त्यांना ती खायची होती. तर मला इतकं बरं वाटलं की ओळखलं का काय, मी यांच्यासाठी कॅडबरी आणले म्हणून. मला लगेच आपल्याला असं खूप उत्साह असतो त्यांना देण्याचा. तर मी फ्रीजमधनं कॅडबरी काढली आणि स्वामींच्या हातात दिली, अशी ती कट मारून. तर ते खोका खूप डिसेंट होता, म्हणून स्वामींनी असं बघितला आणि अशा भोयावरती गेल्या आणि असं हात केला, अरे तू हे काय दिलं आहे? तर मी म्हटलं कॅडबरी आहे. मी कॅडबरी आहे म्हणे, पण त्याच्यावर काय लिहिलं आहे? तर मला माहितीच नाही मी काय दिलं आहे. तर ती कॅडबरीची हातात घेतली मी, अशी असं स्वामींनी दाखवली मला. तुम्ही बघितली, रम अँड रेझिन. कॅडबरी तू खाल्लीस का असं म्हणाले. तर मी म्हटलं हो मी खाल्ली छान असते. तर ती म्हणे नाही छानच असणार ती, कारण त्याच्या नावातच रम आहे मला. पण सांगू का तुला, याच्यात रमू नये असं म्हणून त्यांनी असं पटकन तुकडा टाकला, असं तोंडात टाकला आणि असं ना शांतपणे त्याचा चेहरा एकदा गोड बघण्या असं तोंडात नाही चघळला आणि बास. आता हे असे प्रसंग आठवले की असं वाटतं की हे अगदी कॅज्युअल प्रसंग आहेत, त्यांच्याबरोबरच आहे. पण बिसाट असं का वाटतं त्यांच्या बोलण्याकडे बघून? म्हणजे ते कदाचित त्या विशेष भूमिकेने बोललेही नसतील, ते खरंच गंमत पडून बोलले त्यावेळेला, कारण ते त्या मूडमध्ये होते. पण आंतरिक स्थिती त्यांची कधीही ढळत नसल्या कारणाने ती कुठल्याही पातळीवरती, ते कितीही सहज असले, कितीही मजा करत असले, तरी देखील ते त्यांच्या आंतरिक स्थितीला कायम धरून असायचे. हे मात्र लक्षात यायचं, कारण की ह्याच्यात रमायचं नाही आहे असं बोलताना त्यांनी ज्या पद्धतीने भुवया उडवल्या होत्या, तर ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ की कुठल्याही बाह्य गोष्टीमध्ये खूप रमायचं नाही आहे, जे आपण रमलेलो असतो. आणि हे जागं राहणं हे सांगण्यासाठी ते आहेत का असं त्यावेळेला वाटायचं. तर ह्यांचे बिसाटे शब्द. पावसच्या शिबिरामध्ये एकदा असा दुसरा प्रसंग घडला होता की एकदा असं मध्ये आम्ही सगळी लोक अशी खूप पांगलेली होती आणि ते देसाई बंधूंचं दुकान आहे बाजूला. तर तिथे सगळेजण काय काय वस्तू घेत उभे होते खरेदी करत. आम्ही पण उभे होतो, मी, विवेक, अजून दोघं तिघं होते. मी उभे होतो तिथे आणि तिथे एक असा मुलामुलींचा ग्रुप आला होता. आता एवढं लक्षात नाही आहे, पण माझ्या आठवणीनुसार तो बहुतेक ते सगळे फॉरेनर होते, कारण त्याचे खूप वेगळे दिसत होते, उंच होते सगळे. आणि त्यांच्यामध्ये 3-4 मुली होत्या आणि त्यांनी असं एक शॉर्ट ड्रेस घातलेला होता एकदम, आणि त्या तिथे सहज वावरत होत्या अशा. आणि मी आणि विवेक उभे होतो, आम्ही दोघं तिघं होतो आणि आम्ही एकमेकांशी हे बोलत नाही आहे काही, पण साधारण एकमेकांकडे बघून दोघांच्याही मनातले विचार सारखे होते की आमच्या मनात चाललं होतं की काय ना डोकी आहेत का, काय कपडे घातले, ती काय जागा आहे, कुठे आलो आहे आपण, याचं काही भान नाही, हे आमच्या मनात.
आणि नंतर थोड्या वेळाने जायची वेळ झाली, कारण संध्याकाळी 100% प्रश्नोत्तराचं सेशन असायचं त्याच्यात. मग आम्ही गेलो आणि आम्ही पुढे बसायचो एकदम. ते पुढे बसण्यामध्ये एक इंटरेस्ट काय असायचा की आपल्याला असं वाटतं की पुढे एकदम बसलं की स्वामींचं सारखं आपल्याकडे लक्ष जातं. ते तेव्हा असं खूप छान वाटायचं. आणि तेव्हा स्वामी पण असे पुढच्या रोमध्ये बसायचे. अगदी त्यांचं नाव घेतलं की ते जाऊन स्टेजवर बसायचे. इतके ते सहज होते तिथे त्या ह्याच्यात, काही आविर्भावच नाही कुठला. आणि तसे शेजारी बसले ते आमच्या, म्हणजे मी, विवेक, त्याच्यानंतर शेजारी स्वामी बसले होते असे. आणि कार्यक्रम सुरू व्हायचा होता, ती आवरावरी तयारी चालली होती, पण स्वामी वेळेचे अगदी पक्के, ते आधी येऊन बसायचे तिथे. आम्ही पण बसलो होतो. तर स्वामींनी ना असं डबा आणला होता, त्या डब्यामध्ये लाडू होते, कोणीतरी त्यांना दिलेले. लोक काय काय आणून देतात ना, आणि स्वामींना गोड अजिबात आवडायचं नाही, लाडू बिडू होतं. तर ते असे आमच्या हातावर ठेवला त्यांनी, माझ्या आणि विवेकच्या म्हणे हे अर्धा खातो मी, संपवून टाका असं म्हणाले. आणि असं ना असं मांडीवरती अशी थाप मारत असे. पटकन माझ्या आणि विवेककडे बघत म्हणाले, काय माहिती आहे का, एक लक्षात ठेवलं पाहिजे कायम, की दृष्टी एकदा का अंतर्मुख झाली ना, की बाहेर कितीही अव्यवस्था असली तरी आपलं लक्ष काही त्याच्यावर जात नाही असते. पटकन म्हणाले. आणि जसं आम्ही त्यावेळेला एकमेकांकडे बघितलं होतं, तसं एकमेकांकडे मग बघता माना खाली घालून बसलो होतो. आता आपले स्वामींनी 3-13 वाजवलेले आहेत एका वाक्यामध्ये. आणि काही नाही, ते हे वाक्य बोलले आणि पुढे काही नाही, कारण लगेच कार्यक्रम सुरू होणार होता. पुढचा कार्यक्रम मी तुम्हाला सांगतो, त्याच्या पुढचा 1.5 तास काय समोर बोलणं झालं मला आजही आठवत नाही, कारण सारखं तेच वाक्य डोळ्यामध्ये घोळत होतं की काय स्वामींनी सांगितलं आपल्याला, अंतरसाक्षीत्व सद्गुरूंचं असावं किती, की मनात आमच्या तो भाव 100% तो भाव जागृत झाला होता, की आम्ही बोललोच मनामध्ये की काय आहे. पण स्वामींनी तो सुद्धा भाव, अशुद्धता साधकाच्या अंतःकरणात इतकी सुद्धा चालत नाही, हा पहिला धडा त्यांनी दिला होता. दुसरा त्याचा अर्थ खूपच सखोल आहे, तो आपण बघूच, कारण तयांचे बिसाट शब्द. पण अजिबात चालत नाही. म्हणजे गौतम बुद्धांच्या आयुष्यातला मी प्रसंग वाचला होता, की गौतम बुद्धाने आनंद त्यांच्या शिष्याला सांगितलं प्रवचन करताना, की अंतिम शांतीची अवस्था प्राप्त करायची असेल, अनुभवायची असेल, तर अंतःकरण म्हणजे चित्तामध्ये जराही अशुद्धता चालत नाही, जराही नाही. तर त्याच्यावरती तो आनंद मला, पण असं होणार नाही, थोडं देह आहे म्हणजे आपण शरीराशी संबंधित आहोत, म्हणजे थोडी तरी अशुद्धता असणारच आहे, देहाच्या अनुषंगाने तरी ती असणार आहे. तेव्हा नाही म्हणजे नाही चालत असं. तर त्याला ते पटायलाच तयार नाही. तर त्याने असं मातीचं घडा घेतला आणि ते मला याच्यात पाणी घेऊन ये, जरा पाणी हवं आहे मला. तर तो घेऊन आला पाणी घेऊन आल्यानंतर त्यांनी बारीक दगड घेतला आणि त्याला एक छिद्र पाडलं, तर ते पाणी व्हायला लागलं त्यातनं. तर तो हे काय केलं म्हणे, छिद्र पाडलं, पुन्हा पाणी भरून ये आले, तर मला भरून पाणी हवं आहे. तर तुम्हाला आता पाणी कसं भरून आणणार, कारण की भरलं की ते वाहत जाणार आहे. एवढूच असतं छिद्र आहे, कुठे वाहणार आहे असं म्हणाले. एवढूच असतं छिद्र आहे. तुम्हाला पाणी वाहून जायला एवढूच आणि एवढ्या मोठ्या छिद्राची गरज नसतं. एवढूचं छिद्र पण पुरतं, कारण पाणी व्हायला लागलं की ते एवढूचं एवढं मोठं होतं थोड्या वेळाने. थोड्या असं छिद्र चालत नाही. ते चित्तामध्ये अजिबात अशुद्धता चालत नाही, जराही नाही चालत. हे त्याला एकदम पटकन लक्षात आलं, की ज्याला स्वामी हे सांगत होते की दृष्टी अंतर्मुख झाली, पण हेच वाक्य खूप जड होतं समजायला, कारण मन अंतर्मुख होतं हे ऐकलेलं होतं. बहिर्मुख आणि अंतर्मुख हे मनाच्या 2 अवस्था लक्षात येतात, पण दृष्टीची ही अवस्था असते की ती अंतर्मुख असते, हे एकदम झेपण्यापलीकडचं होतं. की दृष्टी अंतर्मुख कशी असणार. मग पर्याय एकच होता की स्वामींचं डोकं खाणे याच्यासाठी, कारण की काही कळत नाही आणि तिथे विचारणं शक्य नव्हतं. पण एक सवय होती चांगली पहिल्यापासून, की असं कुठलंही स्वामींचं बोललं आतमध्ये टच होऊन गेलं की ते लिहून ठेवायचं. हे पहिल्यापासून ठरवलं होतं, ते वाक्य लिहून ठेवायचं. आणि कधीतरी संधी मिळेल तेव्हा स्वामींना पकडायचं, विचारायचं आहे की हे सांगा कसं असतं. तसं एकदा कल्याणला आले होते तेव्हा मी हे असे खूप गोष्टी आहेत मी अशा लिहून ठेवलेल्या होत्या स्वामींच्या. तर मी त्यांना विचारलं, म्हटलं स्वामी पावसला तब्बल 4-5 वर्षानंतर विचारलं होतं मी हे, आठवल्यानंतर एकदा. आणि त्यांना मी विचारलं होतं की स्वामी तुम्ही ना असं पावसला असताना असं एकदा म्हणाला होता. आणि मग त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं मी की काय प्रसंग घडला होता. ते तितके मस्त हसायचे, असं सांगितलं की तर देवाले बरोबर आहे म्हणे, असतं असं ते. मग मी त्यांना सांगितलं असं झालं होतं आणि तुम्ही ना तेव्हा असं म्हणाला होतात की दृष्टी अंतर्मुख झाली
की मग बाहेर कितीही अव्यवस्था असली तरी आपली दृष्टी त्याच्यावरती टिकत नाही. पण म्हटलं मन अंतर्मुख होतं असं आपल्याला लक्षात येतं, म्हणजे आपण ते समजू शकतो की मनाची अंतर्मुखता. पण दृष्टीची अंतर्मुखता, दृष्टी म्हणजे की दृश्य आणि ते दिसणं, तर ते अंतर्मुखच असणार आहे, ते बहिर्मुखच असणार आहे. कारण मी बघतोय तोपर्यंत ती दृष्टी बाहेरच आहे. कारण बघणं हे डोळे उघडे असतानाच आहे, डोळे मिटल्यानंतर बघणं नाही आहे तर जाणणं आहे. मग असं हे असे खूप मोठे शब्द स्वामींसमोर वापरल्यामुळे आपल्याला असं वाटलं होतं की आता मी काहीतरी खूप ग्रेट सांगतो. तर स्वामी असं पटकन हात करून आले, एवढं लांब जायची काही गरज नाही मला, सहज सोपं आहे मला दृष्टी अंतर्मुख असणं म्हणजे. आणि ते इतकं सहज सोपं आहे म्हणताना पण ते खरंच सहज म्हणायचे की एवढं काही लांब जायची गरज नाही आहे की जाणीव वगैरे जाणणं वगैरे. दृष्टी अंतर्मुख होणं हे सहज सोपं आहे, ते समजून यायला. म्हटलं नाही येतं पण स्वामी लक्षात. तर ते मला दृष्टी अंतर्मुख होणं ह्याचा अर्थ देहभानावरती असताना सुद्धा अंतर्मनाची जाणीव ही स्वसंबंधी होऊन राहणं, याला दृष्टी अंतर्मुख होणं असं म्हणतात. आणि हे खूपच जड आहे समजायला. म्हणजे असं वाटलं की आता हे कसं काय, देहभानावरती मी रोजचा व्यवहार करत असताना सगळे व्यवहार आपण करतोय देहानेच करतोय, पण त्याला अंतःकरणाची दृष्टी जी आहे, अंतर स्थिती जी आहे, ती स्वच्या जाणीवेवरती राहणं, ही दृष्टी अंतर्मुख होणं असं आहे. तेव्हा त्याच्यावरती ते असं म्हणाले होते की अरे हा भाग असा विचार करून समजण्यासारखा नाही आहे, तर साधना जशी जशी सखोलात उतरेल तसं तसं हे अनुभव घेण्यासारखं आहे. ह्याचं कारण ते पुढे असं म्हणाले की आपण जरी डोळ्यांनी काही गोष्टी वाचत असलो, अगदी ते म्हणाले तू दासबोध जरी वाचत असलास तरी ते वाचत असताना आपल्या अंतर्मनाची काही वेळेला दोन भाग पडतात की एक अवधान तू ते दासबोध वाचण्याकडे असतं आणि एक अवधान वाचत असताना मला काय समजलं याच्यामध्ये गुंतलेलं असतं की जे तिथे नसलं पाहिजे. की फक्त फोकसिंग की ही दृष्टी आत्ता हे वाचतोय, वाचून झाल्यानंतर त्याच्यावरती चिंतन, मग त्याच्यातलं ग्रहण करणं, अशी विभागून करता करता ज्या ज्या वेळेला मोकळा वेळ मिळतो त्या त्या वेळेला इतर कुठल्याही गोष्टींचा विचार न येता ज्या वेळेला ह्या चिंतनाचा विचार मनात यायला लागतो तेव्हा समजायचं दृष्टी हळूहळू अंतर्मुख व्हायला लागलेली आहे. असं म्हटल्यानंतर लक्षात आलं की आपला विचार कुठच्या कुठे जातो, काय काय करायला. आपल्याला जरा मोकळा वेळ मिळाला की आपण हातात मोबाईल घेतो आणि रील बघत बसतो. असं कधीही आपल्याकडे होत नाही. असं कितीतरी वेळा आपण स्वामींना बघितलेलं आहे की ज्यावेळेला ते काहीच करत नाही असं वाटायचे त्यावेळेला ते डोळे मिटून कायम स्वस्थितीवर जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे असे स्वामी नुसते शांत बसलेले असतील ना तरी त्यांना न्याहाळत बसायला आवडायचं. याचं कारण त्यांची आंतरिक स्थिती तशी असायची त्यावेळेला सुद्धा. आणि ते बघितल्यानंतर लक्षात आलं की कुठलाही बाह्य वेळ हे सारखं आपण असं जड विचार करत बसा असं स्वामींना अजिबात अभिप्रेत नाही आहे. पण जो वेळ मोकळा मिळतो त्याला आपण डोळे मिटून आपण हा प्रयत्न पण कधी करत नाही की प्रत्येक वेळेला ध्यानाला बसल्यानंतरच ती अनुभूती मला घ्यायची आहे. अशा विचारामध्ये मुळात आपला ध्यानाचा कालावधी इतका कमी असतो की फक्त ध्यानाच्या वेळा मी ते घेईन तर ते कधी होणं शक्यच नाही आहे. ध्यानामध्ये ती अनुभूती येण्यासाठी आणि ध्यान तितकं चांगलं ताकदीचं होण्यासाठी इतर वेळेमध्ये सुद्धा त्याला पूरक अनुकूलता अंतःकरणाला मी मिळवून दिली पाहिजे. मी असं विचार करताना लक्षात आहे की आपण असे नुसते स्वस्थ बसलेलं असतो तर काही विचार करत बसतो आपण उगाचच. मी काही उद्विग्नता असतात समाजामधल्या त्या आपल्या मनात येतात, तो थोडा स्वभाव ठीक आहे. पण सतत त्याचा विचार करत बसणं, पुन्हा तेच घोळत उगाचच काहीतरी ऐकत बसलेलो असतो आपण, काहीतरीच विचार. त्याला लक्षात येतं की आपण हा विचार कधीच करत नाही की आत्ता मी स्वस्थ बसलेलो आहे तर आत्ता मला अवलोकन करता येईल का स्वच्या जाणीवेचं. सहजतेने मी बसलो असेल तरी आपण डोळे मिटून बसलेलो असतो, पण आपलं डोळे मिटून बसणं सुद्धा डोळे उघडे ठेवून बसल्यासारखं असतं. कारण आपण बाह्य विचार आतमध्ये करत बसतो, फक्त डोळ्यांनी बघत नाही त्यावेळेला, एवढंच असतं. त्यावेळेला ते असं म्हणाले की दृष्टी अंतर्मुख होणं की झाल्यानंतर मग बाहेर किती अव्यवस्था असली तरी देखील आपल्या स्वस्थितीशी त्याचा काही प्रादुर्भाव होत नाही. याचं कारण नंतर ते असं म्हणाले की एकदा का दृष्टी अंतर्मुख झाली की कुठल्याही ठिकाणी आपण कितीही व्यवहारामध्ये असलो तरी पटकन अंतःकरण व्यवहार संपला की निघून स्वशी संबंधित होतं. आणि ती जी स्थिती आहे त्याला ते म्हणाले अंतर्मुख दृष्टी असणं. आणि हे अगदी स्वामींकडे बघितलं की सहज लक्षात यायचं. हे सगळं आठवल्यानंतर मग असं वाटतं की आपण
थोडा तरी ह्या गोष्टीचा कधी विचार केलेला असेल का? का आपल्याला नुसता 27 वर्षाचा सहवास मिळाला, 28 ह्याच्यात सांगण्यामध्ये आपला मोठेपण आहे? खूप गोष्टी सहजतेने आणि इतक्या सहजतेने इतक्या सखोल विषयावरती बोलणंच केवळ अशक्य आहे. हे बोलताच येणार नाही. स्वामी सहज बोलायचं. म्हणजे एकदा नाश्ता करायला बसले होते माझ्याबरोबर घरी. आता ती अगदी कॅज्युअल गोष्ट आहे की त्यांचं सगळं आवरून झालेलं होतं, त्यांचं स्वतःचं वैयक्तिक साधना झालेली होती. त्याच्यानंतर ते खूप मोकळे होऊन अगदी लाईट मोडमध्ये ते नाश्त्याला येऊन बसले. म्हणजे ते इतक्या सहजतेने त्या लाईट मोडमध्ये होते आलेले आणि ते बसले होते. तर त्यांनी असं माझ्याकडे बघितलं आणि असं बोलता बोलता सहज म्हणाले, काय डोक्यात काय चाललं आहे असं ते म्हणाले. असं त्यांनी. तर मी म्हटलं नाही काही नाही, असं काही विशेष काही नाही आहे. नक्की असं त्यांनी विचारलं. म्हटलं हो खरंच काही नाही. बरं. पण मी असं शांत बसलो, मला असं लक्षात आलं की आपण उगाच काहीतरी आडेवेडे घेतोय. बरोबर स्वामींनी खरं ओळखलं की आपल्या डोक्यात काहीतरी चाललेलं आहे आणि खरंच चाललं होतं तेव्हा डोक्यामध्ये. खरं काही प्रश्न नव्हते, पण एक गोष्टीचं कुतूहल निर्माण झालं होतं. कारण ते जेव्हा घरी यायचे ना तेव्हा त्यांची ध्यानाची वेळ अगदी परफेक्ट ठरलेली असायची पहाटेची. तर ते त्यांची वेळ अशी माहिती असायची मला की आता ह्या वेळेत स्वामी आतमध्ये ध्यानाला बसले असतील बेडरूममध्ये. तर आम्ही चालाखीने काय करायचो, कारण तेव्हा काय करायचं, माझ्या घरात तेव्हा कोण नसायचं. स्वामी आले की आई बाबा दुसऱ्या घरी राहायला जायचे आणि मग मी आणि स्वामी दोघंच जण घरामध्ये असायचो. त्यांना एक आयसोलेशन मिळावं. पण मी एक अशी चालाखी करायचो की स्वामी बेडरूमचं दार लॉक नाही करायचे, ते जस्ट असं ढकललेलं ठेवायचे. तर स्वामी जेव्हा त्यांच्या व्यक्तिगत साधनेच्या कालावधीमध्ये असायचे पहाटे, त्यावेळेला मी एकदा असं डेअरिंग करून असं बेडरूमचं दार असं ढकलून बघितलं होतं त्यांच्याकडे. ते इतकं छान वाटायचं बघायला, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे ते त्यांच्या आंतरिक स्थितीमध्ये इतकं स्थिर ध्यान त्यांचं, ते त्यांच्या ध्यान मुद्रेमध्ये असायचे. मंद दिवा स्वामींनी लावून ठेवलेला होता त्यावेळेला आणि त्यांना बघण्यामध्ये खूप छान वाटायचं. ते न्याहाळत राहावं स्वामींकडे, की कारण अशी स्थिती, ह्या स्थितीचा सिद्ध पुरुष इतक्या सहजतेने कधी बघायला मिळत नाही. आणि ते पूर्णपणे त्यांच्या त्या अंतरंग स्थितीला गेलेले आणि तसं मी बघत होतो त्यांच्याकडे. आणि ते सारखं डोक्यामध्ये, कारण त्यावेळची त्यांची भावमुद्रा, ते बघून आपल्या अंतःकरणावरती होणारा प्रसन्नतेचा परिणाम, म्हणजे त्यांना बघून आपल्याला एक अनाकलनीय प्रसन्नता वाटायची. आणि ते सगळं असं माझ्या मनामध्ये होतं. आणि नंतर जे स्वामी ज्या लाईट मोडमध्ये आले, तर त्यावेळचे स्वामी आणि त्यावेळचे स्वामी असं वाटायचं की हे काय ड्रास्टिक. आणि दोन्ही ठिकाणी सौंदर्य तेच आहे. म्हणजे तिथे ते एकदम खूप छान वाटायचे आणि लाईट मोडमध्ये आले की नॉर्मल वाटायचं. असं असलं तरी देखील त्यांचा जो एक ऑरा जाणवायचा तो कायम असायचा, पण मूड चेंज झालेला असायचा. आणि ते मला फार कुतूहल होतं की ते भावावस्थेमध्ये आहेत. आणि असं कुठे पण वाचलेलं असतं संतांचे प्रसंग की भावावस्थेमध्ये असतात, त्याच्यानंतर ते थोड्या वेळाने पुन्हा त्यांच्या बोलीवरती येतात वगैरे. तर मला नेहमी असा प्रश्न पडायचा की हे असं होतं कसं. म्हणजे आता हे प्रश्न थोडे बालिश असतात, कारण की ही काही मुळात सांगण्याची गोष्ट नाही आहे, ही अनुभवण्याची गोष्ट आहे. पण तरी कुतूहल निर्माण व्हायचं, कारण असं कुठेही बघायला मिळत नाही. मी आज तागायत बघितलेलं नाही आहे. म्हणजे असं कुणाची तुलना नाही आहे. सगळे संत अधिकारी व्यक्ती त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ते मोठेच असतात.
पण आपल्या स्वामींचं म्हणून एक वैशिष्ट्य आहे ते मला सांगायला आवडतं, की ते वैशिष्ट्य आहेच आहे, की ही स्थिती जी आहे की इतक्या त्या लोकांना मी असं बघितलेलं आहे की ते त्या अवस्थेला असतात, पण व्यवहारामध्ये ते त्या अवस्थेच्या आविर्भावात वावरलेले मी बघितलेले आहेत. तो आविर्भाव कुठेही नाही, हे फार अशक्य आहे. इतक्या सहजतेने वावरणं त्या स्थितीवरनं हे केवळ अशक्य आहे. हे त्यालाच जमू शकतं ज्यांनी ती अवस्था पचवलेली आहे. आणि ते बघायला मिळायचं स्वामींकडे, आणि ते कुतूहल होतं असं मनामध्ये की, आणि ते विचार डोक्यात चाललेले होते सगळे की काय हे कसं असतं की एकदम ते आत्ता कुठल्या अवस्थेमध्ये होते, काय अनुभवत असतील. म्हणजे त्यांना आतमध्ये काय अनुभवायला येतील ते त्यांच्या चेहऱ्यावरनं आपल्याला कळत नसलं तरी खूप काहीतरी ग्रेट स्थितीत आहेत एवढं बाहेरनं कळायचं. तर ते असं ते ओळखलं होतं त्यांनी की हे माझ्या डोक्यात चाललंय काहीतरी. तर त्यांनी मग मी स्वतःहून असं थोडंसं हळूच आवाजात म्हटलं, स्वामी तुम्ही मगाशी विचारलं तर थोडंसं आहे डोक्यात असं काही, विचारू का? ते काय मी नाही म्हटल्यावर तू विचारणार नाही आहेस का असं त्यांनी असं ते म्हटलं नाही बघ विचारतो मी. ते मला विचार म्हटलं एक असं सहज कुतूहल म्हणून विचारतो की स्वरूप स्थितीमध्ये असलेली व्यक्ती भाव अवस्था विसर्जित करून देहबोलीवरती येते म्हणजे नक्की काय होतं, म्हणजे हे काय असतं, हा स्विच ऑन स्विच ऑफ किंवा हा मोड चेंज होणं हे नक्की काय असतं, की ए सीचा कसा मोड असतो, फॅन मोड, कूल मोड, तसं हे काय आहे, म्हणजे की असं कसं होतं ते, म्हणजे त्याच्यात मला त्यांना असं विचारायचं होतं की ते काय असतं हे म्हणण्यापेक्षा तुम्हाला ते कसं जाणवतं आणि तुम्ही कसे त्या मूडमधनं येता बाहेर. कारण की अगदी शाब्दिक ह्याच्यातनं बघायला गेलं तर ते जे काय आपण वाचलेलं आहे अनेक योगी पुरुषांचं, तर ही खूप कठीण गोष्ट आहे अगदी येणं त्या आहे. आणि स्वामी ते कधी कधी बोलून पण दाखवायचे की मला काही वेळेला प्रत्येक वेळेला ते व्यवहारामध्ये येणं जमत नाही, मला खूप त्रास होतो, हे ते बोलूनही दाखवायचे. आपलं उलटं असतं, आपण असं म्हटलं ना मला काही केल्या व्यवहारावरती येईल लोक हसायलाच लागतील आपल्याला. कारण ही जी आंतरिक अवस्था असते ना की सगळ्या ठिकाणी ईश्वर भरून आहे वगैरे, तर ते स्वामींकडे बघितल्यानंतर असं कळायचं की हो एक्झॅक्टली यस ती आहेच. कारण की कमांड ही जी असायची ना त्यांची त्या स्थितीची, म्हणजे त्याच वेळेला म्हणजे हा मी याचं उत्तर स्वामींनी काय दिलं ते सांगतोच, पण त्या सगळ्याला जोडून असे प्रसंग घडायचे की ते नाश्ता झाल्यानंतर पुढचा स्वामींचा कार्यक्रम होता. म्हणजे माझा एक दुसरा मित्र आहे, त्याला स्वामींनी असं सांगितलं होतं की तुझ्याकडे मी चहा प्यायला येणार आहे. मग त्याने असं स्वामींना सांगितलं होतं की स्वामी आज माझ्याकडे चहा प्यायला याल का. तर आम्ही ॲक्च्युली स्वामींना असं फीड करणार होतो मी आणि विवेक की स्वामी नाही म्हणा असं, कारण की त्याच्या घरची परिस्थिती थोडी वियर्ड होती. त्यामुळे आम्हाला खूप जड झालं की स्वामींना तिकडे घेऊन जायचं. म्हणजे वियर्ड म्हणजे कुठल्या अर्थी की त्याचं घर भयंकर अस्वच्छ असायचं, म्हणजे घरात बसायलाच जागा नसायची, इतका बसायला असायचा. बरं त्याच्या घरामध्ये कोंबड्या, बकऱ्या, कुत्रे हे तिसऱ्या मजल्यावरती असायचे, म्हणजे गॅलरीत बकरी बिकरी असायची पाळलेली त्याच्या. असं चमत्कारिक काहीतरी तो राहायचा. माणूस खूप चांगला, प्रश्नच नाही. पण आता ते आम्हालाच सवय होती मित्र म्हणून त्याकडे जायची. त्याच्याकडे एक जर्मन शेफर्ड कुत्री होती, मोठी होती आणि ती बऱ्यापैकी मोठी. आणि जर्मन शेफर्ड असे ॲग्रेसिव्ह असतो कुत्रा, असतो डिसेंट एकदम पण ॲग्रेसिव्ह असतो. आणि ती त्याच्याकडे होती, ती फिमेल होती, कुत्री होती. आणि ती आता आम्हाला ती अगदी फॅमिलियर होती, पण आम्हाला तिची एक सवय माहिती होती की कुठलाही नवीन व्यक्ती आला की कुत्र्याचा सहज स्वभाव आहे की तो पहिले अगदी जवळ येणार, भुंकणार, वास घेणार, त्याची तो खात्री करून घेणार आणि मग तो मोकळा होणार. पण ती जर्मन शेफर्ड फुल साईजची होती. मी ती जवळजवळ आता माझी उंची तुम्हाला माहिती आहे, ती माझ्याच जवळजवळ इथे लागायची खांद्याची, एवढी ती उंच होती. आणि ती आली की अशी एकदम अंगावरती झेप घ्यायची 2 पाय घेऊन असे, आणि मग ते असं कुत्रा चाटणार बिटणार. आपल्यालाच मला आमच्या मनात असं आलं की आता स्वामींना त्याच्याकडे घेऊन जायचं, ती कुत्री येणार, भुंकणार, चाटणार बिटणार, काय ते बरं त्याचं घर ते असं कसं. आणि स्वामी एकदम कॅज्युअल त्याला म्हणाले आम्ही येतो तुझ्याकडे चहा प्यायला. आता आपण काही बोलू शकत नाही, येतो म्हटल्यावर येतो. मग ते मला ते म्हणाले होते की आमचं ते संवाद झाला आणि ते म्हणाले चल आपण जाऊया त्यांच्याकडे. आम्ही गेलो तर ते बेल त्यांनी दार असं उघडं ठेवलं होतं, पण दारात स्वामी गेल्यानंतर ती प्रचंड भुंकायला लागली. आणि त्याला माहिती होतं की स्वामी येणार आहेत, त्यामुळे तो मला मी तिला बांधून ठेवीन, म्हणजे तुम्ही काय काळजी करू नको, ती काय येणार नाही. त्याने गॅलरीत तिला बांधून ठेवली. ती प्रचंड भुंकायला लागली. म्हणजे ते 2 कारणं असतील तिची. एक तर तिला कळतं की कोणतरी नवीन आले आणि मला येऊन देत नाही आहे, आपल्याला तेवढंच कळलं. त्यामुळे ती खूप भुंकायला लागली, खूप. म्हणजे ती बोलूनच द्यायला तयार नाही. स्वामी उभे, तो स्वामींना अगदी ओळायला वगैरे गेला तर स्वामींनी ॲज युज्युअल त्यांना सांगितलं काय मी येतो आतमध्ये. आणि आले आणि त्यांनी असं ती खुर्ची ठेवली ती स्वामींना, त्याच्यावर स्वामी बसले आणि ती
गॅलरीतनं असं त्या खिडकीतनं गॅलरीच्या ती तिकडनं बघून तोंड काढून भुंकायला लागली. हे तिला काही करून बाहेर यायचं होतं आणि तो तिला मला स्वामी मी तिला खालती सोडून येतो म्हणजे ती खूप भुंकते. तर स्वामी म्हणाले खालती नाही सोड तिला असं म्हणाले. तर तो पटकन मला नाही स्वामी ती एकदम अंगावर येते अहो म्हणजे तिला सवय अशी. तर म्हणजे तू सोड तिला. स्वामी एकदम कॅज्युअली असं सोड दिला असं. आणि मग तिला सोडलं तर ती अशी अक्षरशः एखादा लहान मूल धावत यावं ना तसं ती जोरात धावत आली. आणि आम्ही अगदी अलर्ट मोडला होतो की हिने एकदम स्वामींच्या अंगावर झेप घेतली आणि काही केलं तर आपण थोडं तिला कंट्रोल करूया. पण तिथे जे दृश्य घडलं त्याच्यावरनं कळलं की अरे आपल्याला उगाच भ्रम असतो की आपण कंट्रोल करूया. सगळ्यांना कंट्रोल करणारा तिथे बसलेला असताना आपण कंट्रोल काय करणार त्याला. तर ती जी जोरात धावत आली तिथे आणि ती एकदम भुंकायची थांबली. तिने फक्त असं स्वामींच्या पायाजवळ येऊन जस्ट कुत्रे जसं हुंकतात तसं हुंगलं, जिभेनी पाय चाटले आणि स्वामींच्या पावलावरती ती मान टेकून शांत बसून राहिलेली होती. ते पूर्ण स्वामी चहा पिऊन निघेपर्यंत. मग निघताना स्वामींनी असं तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि गुड गर्ल असं. म्हणजे का हे मी सांगितलं ते का मी जो प्रश्न स्वामींना विचारला होता ना सहस्थितीतनं व्यवहारामध्ये येण्याचा, तर त्याचं ते स्वामींनी मला उत्तर दिलं होतं. ते त्याचं प्रॅक्टिकल मला स्वामींनी नंतरच्या प्रसंगात दाखवलं होतं की सहस्थिती म्हणजे ती तुझ्या दृष्टीने असं वाटतंय की त्या भाव अवस्थेमधनं मी खालती आलेलो आहे, पण ध्यानाच्या साधनेच्या काळामध्ये फक्त जी स्थिती आहे त्याच्यातनं मी फक्त बाहेर आलेलो आहे. पण देहबोलीवरती असले तरी संत हे कायम त्यांच्या अंतरंग स्थितीवरती असतात. आणि ते आतल्या स्थितीमध्ये असल्या कारणाने आतमध्ये म्हणजे चैतन्याजवळ आहेत. मग चैतन्य सगळ्या ठिकाणी आहे त्यामुळे आपल्याला सगळं वेगळं आहे, त्यांच्यासाठी ॲब्सोल्यूट सगळं सारखं आहे. तो प्रसंग आल्यानंतर विवेकने एक सुंदर वाक्य टाकलं होतं. विवेक असं खालती आल्यानंतर रात्री आम्ही असं सगळं रिव्हिजन करायचं स्वामींबरोबर काय काय घडलं त्याचं असं. तर विवेक पटकन मला काय मंदार सकाळी त्या समीरकडे गेलो होतो तर काय प्रसंग घडला ना, पण म्हणे काय बघ त्या कुत्रीला जे कळलं ते आपण त्यांच्या जवळ असून आपल्याला कळत नाही काय की आपण कशाही वागतो स्वामींसमोर. तिला कळलं होतं ते कोण आहेत ते कुत्री असून. ही गोष्ट घरी आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांची ही जी उभी आहे ना सदेह सच्चिदानंद हा जो शब्द आहे ना, तर काही वेळेला आज असं मागे वळून बघितलं की असं वाटतं की अरे आपण काही चुकलो तर नाही ना. कारण की आपल्याला हे कळलं नाही का की आपल्याबरोबर देहाने वावरलेली जी व्यक्ती जी देह धरून वावरली आहे ती वास्तविक देह धरून वावरली असली तरी सदेहा सच्चिदानंद. कधी कधी असं वाटतं की थोडं लवकर कळलं असतं तर अजून थोडा लेट झाला, पण देर आहे दुरुस्त आहे. पण मुख्य मुद्दा तो प्रश्नाचा राहिला होता की त्या स्थितीतनं तुम्ही येता म्हणजे त्याला काय होतं. आणि मला खूप कुतूहल होतं की आता स्वामी काय उत्तर देतात. बरं मी त्यांना मला नंतर असं वाटलं की आपण काय स्वामींना कुठल्या वेळेत काय प्रश्न विचारले. ते इतके छान नाश्ता करत होते. बरं त्यांचं ना ते कल्याणला आलं की कुठल्या दिवशी काय नाश्ता करायचं ते मला आदल्या दिवशी सांगायचे. म्हणजे असं ते सांगून ठेवायचे की ह्या दिवशी मी हे खाणार आहे ह्या दिवशी. कारण त्यांच्याशी स्पेसिफिक काही पदार्थ आवडत होते पण ते त्यांच्या शेड्यूलप्रमाणे असायचे की पहाटे लवकर ध्यान असेल तर रात्री काय खाणार ध्यानानंतर. ते खूप त्यांचं अगदी ठरलेलं असायचं. तर तसे त्यांचे 2 पदार्थ होते. म्हणजे मी आता सारखं ते पदार्थ सांगत नाही कारण की मग पण तरी 2 सांगतो त्यांचे की त्यांच्या कल्याणला आल्यानंतर त्यांचे 2 पदार्थ फार आवडते होते. एक म्हणजे आमची कल्याणची जुनी मिसळ आहे 100 वर्ष हॉटेलला झाली ती, आणि एक खिडकी वडा म्हणून एक प्रसिद्ध ते होतं. तर ते असं अल्टरनेट डे ते खायचं. तर ते इतके छान आणि ते खूप स्वामींची प्रत्येक कृती कुठलीही साधी म्हणजे असं आपल्याला बघून कळायचं की अरे आपण काय ते प्रत्येक गोष्टीचं इव्हेंट करायचे. हे वडापावसुद्धा खायचे ते असं इतकं भन्नाट खायचे ना की आपल्याला वाटतं आपण कसं आपण म्हटलं वडापाव आला पावात वडा भरला खाल्ला संपलं. तेवढ्यापुरती काही एन्जॉयमेंट तेवढ्यापुरती जिभेचीच एन्जॉयमेंट ठरलेली असते, पुढे काही नाही त्याच्याशी आपलं. पण ते प्रत्येक गोष्ट एन्जॉय करते. असं ते पाव त्यांनी असं मला सांगितलं की ते कधीच पाव नुसता खायचे नाहीत, ते भाजल्याशिवाय पाव खायचे नाहीत. तर ते म्हणाले की मला पाव भाजून दे. आता भाजून दे म्हणजे ॲक्च्युली स्वामींना माहिती असायचं की ह्याला सगळं शिकवायला लागणार आहे आता. तर ते भाजून दे म्हटल्यावर मी लगेच तो तवा वगैरे घेतला आणि आता भाजून म्हटलं ती बटर आपल्या डोक्यात एकच बटर येतं. त्यांनी असं पटकन बघितलं नाही 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 बटर नको घेऊस मला साजूक तूप घे. आणि साजूक तुपावर नाही तो मला पाव असं स्वतः मागणं पुढणं फ्राय करून कडक केला त्यांनी. पण तो कडक झाला वरचा लेअर पण आतनं इतका सॉफ्ट झाला होता तो. आणि त्याच्यामध्ये त्यांची एक स्पेशल स्टाईल होती अशी अख्खी हिरवी मिरची ते असे पावाच्या मध्ये खोचायचे, त्याच्यावरती वडा आणि त्याच्यावरती एक मिरची. भयंकर आहे प्रकरण हे सगळं. पण
तर ते असं घोसायचे आणि ते असं खायचे. असं तो एक बाईट खाल्ल्यानंतर ते म्हणाले आ हा हा असं त्यांनी ॲक्शन केली की ते असं वाटायचं की अरे आपल्याला काही खातासुद्धा येत नाही, आपण इतके बंडू होत ना. प्रत्येक गोष्ट आनंद, आणि ह्याचं एकमेव कारण आंतरिक स्थिती. बरं एवढं करून पुन्हा त्याची चर्चा नाही, हे सगळ्यात कठीण आहे. म्हणजे स्वामींनी असा वडापाव खाल्ला हे स्वामींना पण कधी लक्षात नसेल, माझ्या अजून लक्षात आहे. हा फरक आहे. कारण आपण तेवढंच बघतो आंतरिक स्थिती त्यांची, त्याच्या मागे त्यांची हे कसं शक्य, कारण इतकं सहजतेने हे नाही होत. आपण ठरवून पण हे करू शकणार नाही, आणि आपण ठरवून वागू पण नाही, आपण वेळेत वाटू. कारण आपल्या घरच्यांना आपला स्वभाव माहिती आहे, त्यामुळे आपण असं एक्स्ट्रॅक्ट काही करायला लागलं तर त्यांना टेन्शनच येईल, काहीतरी भानगडत झालेली असते. म्हणजे ते एकदा ना असं रामकृष्णांचं मी स्वामींना हे जे प्रश्न विचारायचो ना, तर स्वामीजींना त्या ह्याच आंतरिक स्थितीवरनं मी त्याला रिलेटेड एक प्रश्न असा विचारला की मी रामकृष्णांचा एक प्रसंग वाचला, पण मला स्वामी ती अतिशयोक्ती वाटते. म्हणजे प्रसंग खरा आहे का खोटा आहे प्रश्नच नाही, कारण त्यांच्या चरित्रातला आहे, पण ती अतिशयोक्ती वाटते की हे असं कसं कोणी करू शकतं. सहज स्थितीला आहेत म्हणजे त्या स्वरूप स्थितीला, पण म्हणून असं कसं. म्हणजे एक प्रसंग असा मी वाचला होता की रामकृष्ण रस्त्याने चालले होते आणि समोर पानपट्टीवाल्याचं दुकान दिसलं. तर त्या पानपट्टीवाल्याकडे बघून त्यांच्या डोळ्यांना अश्रूच यायला लागले. तर त्यांच्याबरोबर जो साधक होता त्यांनी विचारलं ठाकूर काय झालं, तर त्यांच्या मुखातनं शब्द बाहेर पडले आई काय तुझी ही अवस्था, तुला आता पान विकायची वेळ आली असं करून. म्हणजे त्यांना तिथेच पण ती काली माता दिसायला लागली. असं तो एक प्रसंग आहे. तर मी स्वामींना म्हटलं की हे थोडं अतिशयोक्ती वाटतं स्वामी, म्हणजे असं ते पानवाल्याकडे बघून का काली मातेची आठवण येईल त्यांना, आणि असं जाऊन ते म्हणाले तू जाऊन एखाद्या पानवाल्याला म्हण आहे असं, आई तुझी अशी काय अवस्था. तो पानवाला सांगेल की मी तुला अजून कुठल्याही प्रकारचं पान दिलेलं नाही आहे, तरी आधी कसं काय चढलं. तर त्याच्यावर त्याला अरे हे ठरवून नाही करता येतं, ही सहजावस्था आहे त्यांची. आणि स्वरूपावस्था जेव्हा सहजपणे आतमध्ये टिकून राहते त्यावेळेला जे प्रगटीकरण होतं ते सहजपणे होतं. त्यामुळे ते ठरवून आता मी ध्यानाला बसलोय, आता मी भावावस्थेत गेलो, मग आता 1 तासाने भाव अवस्थेतनं खाली, असं करून असं थोडी करता येतं. ते म्हणाले अर्ध उत्तर देऊन टाकलं होतं त्यांनी प्रश्नाचं, की असं ठरवून काही करता येत नाही. असं काही ठरवता येत नाही की 1.5 तास भाव अवस्थेमध्ये, मग 1.5 तासानंतर शरीर पदार्थी, मग त्या अवस्थेचं काय. अर्ध उत्तर दिलं होतं, पण त्यांना कळलं होतं हे समाधान माझं होणार नाही. मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटलं की एकीकडे नाश्ता करत असताना त्याचा आस्वाद घेत असताना की जी अगदी सामान्य गोष्ट आहे आणि जी सरळ सरळ शरीराशी संबंधित आहे, चवीशी संबंधित आहे, रसनेशी संबंधित आहे, असं असताना सुद्धा ते सहजतेने अतिशय गूढ गोष्टींची उकल करत होते आणि कुठलाही आविर्भाव न ठेवता अमृतानुभवातली त्यांनी एक ओवी सहज म्हणून दाखवली. आणि ते म्हणाले अरे या स्थितीचं वर्णन जर का करायचं झालं तर म्हणे ज्ञानेश्वर महाराजांशिवाय कुणीही करू शकलेलं नाही आज तागायत. वर्णन अनुभव अनेक संतांनी घेतले, पण त्या अनुभूतीचं शब्दात वर्णन करण्याची क्षमता माऊलींशिवाय कोणाकडे नाही. आणि मग त्यांनी असं पटकन सांगितलं आरशासमोर कधी उभा राहिलायस का तू. तर म्हटलं राहिलो आहे, पण फार काळ मी उभा राहत नाही. तर ते म्हणाले का. म्हटलं नाही तुम्हीच मागच्या वेळेला एक गोष्ट सांगितली होती ती सारखी सारखी आठवते आरशासमोर उभं राहिलं की. तर ते काय आठवतं तुला. तर मी म्हटलं मी तुम्हाला एकदा प्रश्न विचारला होता ना की अक्कलकोट स्वामींचं एक वाक्य आहे की सकाळी उठल्या उठल्या आळशी माणसाचं तोंड पाहू नये. तर मला ते कळलंच नव्हतं की असं आपण कसं ठरवणार ना कुणाचं तोंड पाहायचं नाही आणि कुणाचं पाहायचं की हा मनुष्य आळशी आहे का हा मनुष्य आळशी नाही आहे. तर असं आपण कसं ठरवणार, मला कळत नाही याचा अर्थ. तेव्हा सोपं आहे असं म्हणाले. मग काय सोपं आहे याच्यात स्वामी. ते म्हणाले ह्याचा अर्थ सकाळी उठल्या उठल्या आरशात पाहू नये असं आहे. येथं बोल नाही जनाचं हे अवघे आपण समर्थ म्हणतात तसं की सगळं स्वतःला लावायचं असतं लोकांना नाही. म्हटलं मला ते सारखं आठवतं त्यामुळे मी आरशात नाही उभा, कधीतरी उभा राहतोस ना. पण म्हटलं हो आता आरशासमोर आपण राहतोच. तर ते मला आरशासमोर तू उभं राहिल्यानंतर तुला हे कळतं ना की आरशात तू जे बघतोस ते तुझं प्रतिबिंब आहे. म्हटलं हो. समजा आरशापासून बाजूला झालास तेव्हाही तुला हे कळतं की आत्ता जे बाजूला झालेलं आहे ते प्रतिबिंब होतं, ते भासमानच होतं. म्हटलं हो.
पण हे दोन्ही ज्याला कळतं त्याला कळतं की नाही की मी तसाच आहे. 2 मिनटं मी असा विचार करत होतो, म्हटलं हा हे बरोबर आहे ते म्हणतात ते की आरशासमोर उभं राहिलं की मला माझं प्रतिबिंब दिसतं, पण मला हे जाणवत असतं की समोर जे दिसतंय ते प्रतिबिंब आहे आणि ते वास्तविक नाही आहे. वास्तविक हे इथे जे आहे ते. आणि आरशासमोरून बाजूला आल्यानंतर प्रतिबिंब जरी बाजूला झालेलं असलं तरी जो पाहतोय त्याला कळत असतं की मी आहे. मग स्वामी असं म्हणाले, पण ह्याच्यामध्येच एक मोठी मेघ आहे की जी लक्षात येत नाही, म्हणून आपल्याला ते कळत नाही आणि ती शब्दात सांगणार की नाही. याचं कारण ते असं म्हणाले की आरसा बाजूला केलेला आहे, आरशातलं प्रतिबिंब बाजूला केलेलं आहे. पाहणाऱ्याला म्हणजे बिंब जे आहे त्याला हे कळतं आहे की जे समोर होतं ते भासमान होतं, जे इथे विद्यमान आहे ते सत्य आहे. पण इथे जे बिंब म्हणून विद्यमान आहे तो देहसुद्धा भासमान आहे आणि तो सुद्धा जाणार आहे. तो गेल्यानंतर सुद्धा ज्यावेळेला असण्याची स्थिती ही कायम अनुभवाला येते, स्वरूप स्थिती असं ते म्हणाले. ती देहामध्ये असतानाच देह नाही अशा जाणीवेवरनं अनुभवाला येणं त्याला ते म्हणाले सहजावस्था असते. आणि ही अवस्था असं ध्यानकालामध्ये आहे आणि ध्यानकालानंतर नाही असं कधीच नसतं. तर केवळ साधनेच्या काळामध्ये ज्यावेळेला शरीर स्थिर अवस्थेमध्ये असतं त्याच्यानंतर जाणीव देहाशी संलग्न होत असताना फक्त स्वरूप अवस्थेमध्ये असलेली जाणीव देहाशी संलग्न होते, एवढाच फक्त चेंज असतो. पण असं कधी होत नाही की ते देहबोधावरती आले म्हणजे आता त्या अवस्थेचा संबंध काही नाही. दर्शनी तुला असं वाटू शकतं की ही अवस्थातनं ते बाहेर आलेले आहेत, पण ते वास्तविक बाहेर आलेले नसतात. फक्त ती स्वरूप अवस्था घेऊन ते ह्या आरशाशी संबंधित झालेले असतात असं ते. हे स्वामी नाश्ता करताना सांगत होते. त्यावेळेला मला हे लक्षात आलं की अरे जाणीव हा सगळा भाग शाब्दिक जरी असला तरी ज्ञानेश्वर महाराजांनी ना एक फार वैशिष्ट्यपूर्ण खुबीने एक गोष्ट सांगितली आहे, ती आपल्या लक्षात आली नाही. की ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले, तयांचे बिसाट शब्द. ते असं नाही म्हणाले तयांचे शब्द बिसाट. हे सगळं आठवल्यानंतर जेव्हा त्या ओवीकडे बघायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की ते जे म्हणायचे ना की माऊलींशिवाय कुणालाही हे शक्य झालेलं नाही या अवस्था शब्दात मांडण्याचं. कारण खरी गोष्ट आहे की स्वामींनी त्यावेळेला पण हे सांगितलं होतं की तयांचे बिसाट शब्द हा भाग आणि तयांचे शब्द बिसाट ह्याच्यामध्ये बरंच अंतर आहे. कारण माऊलींना ह्या ओवीतनं तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणता येतो वेद सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते असं सांगण्यामध्ये त्यांचे शब्द बिसाट आहेत हे सांगणं प्राधान्याने नाही आहे, कारण तो परिणाम आहे. त्यांची स्थिती काय आहे ते सांगणं महत्त्वाचं आहे. त्यांचे शब्द सहज शब्द वेदांसारखे आहेत म्हणून ते सच्चिदानंद अवस्थेला नाही आहेत, तर ते सच्चिदानंद सदैव अवस्थेला आहेत म्हणून ते जे बोलतात ते सहज आहे वेदांसारखं. म्हणून ते म्हणताना तयांचे बिसाट शब्द, तयांचे शब्द बिसाट असं नाही म्हणाले. शब्द महत्त्वाचेच नाही आहेत, शब्दांमधनं प्रगट होणारी स्थिती महत्त्वाची आहे. असं सगळं आठवलं ऐकलं की माधवनाथांचं एक वाक्य आठवतं की तिने मी असं म्हणायचे, संत पाहावं संत होऊन दे असं ते म्हणायचे. तेव्हा असं कळायचं की ज्ञानेश्वरांच्या ओवीवरती का आपल्याला स्वामींच्या मुखातनं ऐकायला आवडतं, कारण की ज्यांना ज्ञानेश्वरांची स्थिती प्राप्त झाली त्यांच्याकडनंच ते ऐकायला छान वाटतं. आणि खरी गोष्ट अशा खूप आठवणी आहेत स्वामींच्या. म्हणजे हा काय अभिमानाचा भाग नाही आहे, पण एक ठेव म्हणून ही गोष्ट नक्की आहे की खरंच 27 वर्षाच्या कालावधीमध्ये असे खूप खूप प्रसंग आहेत जे असे मी सगळे सांगत बसलो तर खूप वेळ जाईल आपला. आणि जे जागरूक असतात त्यांना वेळेचं भान असतं. म्हणजे असं मोठ्या स्वामींना पण मी बघितलेलं आहे. तर त्यावेळेला ते प्रवचन करायचे ना तर 45 मिनटं म्हणजे 45 मिनटं असं, आणि घड्याळ एक वेळ मागे पुढे होईल पण स्वामी 45 मिनटापेक्षा जास्त बोलायचे. परफेक्ट 45 मिनटं. जागरूकता असं की प्रत्येक गोष्टीत जागरूक, प्रत्येक गोष्टीत सजग. तसं स्वामींच्या बाबतीत अनेक आहेत प्रसंग असे, मी जसे पुन्हा वेळ मिळेल संधी मिळेल तशी त्यावेळेला ते अजून प्रसंग सांगित. ह्याच्यात सांगण्याचं मुख्य उद्दिष्ट माझा हा आहे, एक भाव व्यक्त करण्याचा की आपल्याबरोबर जे सद्गुरू आपल्याला प्राप्त झाले, आपल्याला खूप भाग्य आहे, आपण खूप भाग्यवान आहोत वगैरे हे सगळं आहे, ठीक आहे, आहोत. त्याच्याशिवाय आपल्याला स्वामी मिळणार नाहीत. पण नुसतं ते उगाळण्यामधनं काही प्राप्त होणार नाही.
कारण त्यांना ते अभिप्रेत नाही आहे. ज्या सहज स्थितीला ते होते, जी सहज अवस्था त्यांना प्राप्त झाली, ती प्राप्त कशी करायची ह्याचा मार्ग त्यांनी सहजतेने आपल्यासमोर उपलब्ध करून दिला, सगळ्या सुखसोयीत सगळं. पण आता आपण जर का त्या मार्गाचा अवलंबच केला नाही तर नुसतं हे उगाळण्यासारखं होईल की किती आपण भाग्यवान, स्वामी आपल्यामध्ये वावरले. हे तर सत्यच गोष्ट आहे. आणि तेच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की तुला कळत नाही आहे की तुझ्याबरोबर जे वावरलेत ते कोण आहेत. म्हणून अक्षरी जे मगाशी आठवण सांगितली की माधव नगरकर, स्वामी माधवानंद हे तर अगदी लौकिक आहे, ह्याच्या पलीकडे ते होते. कारण फक्त त्या गोष्टीला धरून राहिले असते तर केवढा तरी आविर्भावात ते वावरू शकले असते, कधीच वावरले नाहीत. म्हणून काही वेळेला असं वाटतं की त्यांनी आविर्भाव कधी ठेवला नाही म्हणून आपल्याला कळलं नाही का. तर ज्ञानेश्वर महाराजांकडे बघितलं की कळतं, नाही कळलं नाही का. खरंच काही वेळेला नाही कळलं. असं फिरून मागे बघितलं की असं वाटतं की आपण खूप क्षण घालवलेत त्यावेळेला, आता नाही घालवायचे. पण म्हणून तर स्वामी असं म्हणाले ना की मी नाही आहे का तिथे, तर मी आहेच आहे. देहाच्या मर्यादा सगळ्यांनाच आहेत, त्या आज न उद्या गळून पडतात ते. पण सद्गुरू किती व्यापक असतात हे जर का आपण साधना खरंच प्रामाणिकपणे करत राहिलो तर अगदी 100% अनुभवाला येतं की ते खरंच नाही आहे का मी तिथे, खरंच आहेत असं आपल्याला आतून उत्तर येतं. येस, ते आहेत तिथे. प्रश्न फक्त आपल्या बघण्याचा आहे. पण वेळात वेळ काढून त्यांच्याकडे बघतो की नाही. ते जिथे आहे तिथे मला बघता आलं पाहिजे, तेवढा वेळ मी दिला पाहिजे. अंतःकरणात आहेत. आणि आता आपल्याला आपल्या अंतःकरणात डोक्याला वेळ मिळत नसेल तर आपण खूपच बिझी आहोत. मग आता काय करणार. खरं सोपी गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा, असं त्यांनी वर्णन केलं. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. म्हणजे स्वामी सगुणातनं जेव्हा वावरले तेव्हा ते विलक्षणच होतं. पण आज ते सगुणाने नाही आहे, त्यांचा देह नाही आहे, तरी देखील स्वामी अशा पद्धतीने अनुभवाला येतात की त्याचं खरंच शब्दात वर्णन करता येत नाही. विलक्षण हा एकमेव शब्द त्याला सांगतायत की सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा. आपला विठ्ठल तोच आहे. दासगणू महाराज ज्याला शिर्डीच्या साईबाबांना पहिल्यांदा भेटले आणि त्यांना प्रचिती आली, त्याला त्यांच्या मुखातनं जे पहिलं काव्य बाहेर पडलं तेव्हा ते असं म्हणाले, शिर्डी मेरा पंढरपूर शिर्डी तीर्थ महान, यही विराजे साईनाथ मेरे सावरे घन श्याम. आणि खरोखर त्याच्यानंतर दासगणू महाराज शिर्डी सोडून कुठेही गेलेले नाहीत, कुठेही नाही. जी एक भावनिक पातळीवरती प्रचिती त्यांना आली त्याच्यानंतर. आपल्याला स्वामींनी अशी काही बंधनं घातली नाही, तुम्ही कुठे जाऊ नका असं काही. पण साधनेला घट्ट धरून राहा हा त्यांचा हट्ट मात्र नक्की होता. आणि आपण काहीच पुरवू शकणार नाही का, सद्गुरूंचा एवढा हट्ट पुरवता येणार नाही का आपल्याला, असं स्वतःला प्रश्न विचारा. काय हट्ट त्यांनी केला बरं, तरी कधीही सक्ती त्या गोष्टीची केली नाही. म्हणून असं कधीही आठवतच नाही. म्हणजे असं स्वामी काही वेळेला कुणाच्या डोक्यावर हात ठेवायचे वगैरे, आणि प्रत्येकाचा हा अनुभव आहे. मी तुम्हाला सांगतो, जरा स्वतःला विचारलं की आपण कधीतरी त्या फेजमधनं गेलेलो असतो की आपण समजा स्वामींना नमस्कार करायला उभे होत आणि असं स्वामी डोक्यावर, काही लोकांच्या डोक्यावर हात ठेवायचे, काही लोकांना स्पर्शच करायचे नाहीत. आणि जेव्हा आपल्या मनामध्ये अगदी असतं ना की आत्ता स्वामींनी आपल्या डोक्यावर हात ठेवावा, तेव्हा ठेवायचीच नाहीत त्या अजिबात. आणि त्यांची नजर खूप काही बोलून द्यायची अशा वेळेला. मग तर मी खूप आगाऊ होतो काही वेळेला. म्हणजे असं ते विचारायचो मी स्वामींना. मी स्वामींना म्हटलं, स्वामी प्रत्येक वेळेला तुम्ही लोक नमस्कार करायला येतात तेव्हा कधी काही लोकांच्या डोक्यावर हात ठेवता, काहींना नुसतं पाठीला स्पर्श करता, काहींना अजिबात स्पर्श करत नाही, हात पण असा करत नाही तुम्ही, काहीच नाही, रिॲक्शनच नाही, फक्त कल्याण मस्त. असं का? तू काय माझी परीक्षा, तू काय परीक्षा घेतोस का काय प्रत्येक वेळेला माझी? म्हटलं नाही, पण असं वाटतं ना कुतूहल. म्हटलं आत्तासुद्धा मी बघितलं की तुम्ही त्या काकू आल्या होत्या, त्या इतक्या भावूक वगैरे झाल्या, पण तुम्ही काही त्यांच्या डोक्यावर हात बीत त्या तुम्ही निर्विकार असल्यावर की तुम्ही असे त्या रडतायत बिडतायत, स्वामी शांत.
तर ते आले ऑब्झर्वेशन बरोबर आहे, आकलन चुकीचं आहे. असं ते म्हणाले. म्हटलं तेच तर विचारतोय ना. तर तेव्हा ते म्हणाले की अरे हे खरं सांगू का तुला, आणि खरंच सांगतो म्हणाले, हे मी ठरवत नाही असं ते म्हणाले. तो शिष्यच ठरवत असतो माझ्याकडनं प्रतिसाद कसा मिळावा ते. त्याच्या आंतरिक स्थितीवरती माझा प्रतिसाद अवलंबून आहे. मी नाही ठरवत कुठल्या व्यक्ती आल्या तर त्याच्या ह्याच्यावरती, त्याच्यावरती ते म्हणाले. आणि हे ठरवण्याचा अधिकार शिष्याला प्राप्त कधी होतो, साधनेनी. असं ते म्हणाले. जी डिमांड आहे तसा सप्लाय होणार असं ते म्हणाले. त्याची डिमांडच ती नसेल, नुसतं फॅसिनेशन म्हणून तो साधना करत असेल तर सप्लाय तसाच होणार आहे. मग मी थोडी ठरवणार आहे, मी ओपन आहे असं ते म्हणाले. हातचं राखून काहीच सद्गुरू करत नसतात, सगळ्यांसाठी सगळं खुलं, सर्व पातळीवर सर्व काळ. मी काय ग्रहण करतो आणि माझी काय रिक्वायरमेंट आहे त्याच्यावरती सगळं तिकडनं येणं राहणं अवलंबून आहे. पण ती रिक्वायरमेंट माझी मला कळेल कधी, रोज साधना केली तर, आणि ती त्यांना अभिप्रेत आहे तशी साधना केली तर, ढिलाईनी नाही, ध्येय ठेवून साधना केली पाहिजे. कधी होईल कधी होईल कधी होईल अशी किरकिर करत साधना करायचीच नाही आहे, पण ध्येय असलं पाहिजे ना. सुरुवात अगदी किमान माझ्या सद्गुरूंची आवड आहे ती माझी आवड असली पाहिजे, म्हणून तरी ती साधना व्हायला पाहिजे. त्यांना ते आवडायचं, त्यांना आवडतं म्हणून. कालांतराने तो भाव जागृत होतो आणि नंतर जे त्यांना सांगायचं ते आपल्या अंतःकरणात तरलायला लागतं, कळायला लागतं त्यांना काय हवं आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला थोडी तरी अनुभूती येईल साधनेमध्ये, ज्याच्यावर स्वामी नेहमी बोट ठेवायचे, क्षणभर का होईना ती स्थिती तुम्हाला प्राप्त हो असं ते म्हणायचे. ती स्थिती जेव्हा आपल्याला अनुभवाला येईल तेव्हा पक्क लक्षात ठेवायचं, येस हे पुण्यस्मरण आहे अंतःकरणातलं. आज खऱ्या अर्थी मला स्मरण झालं स्वामींचं, कारण ते अनुभवाला मिळालं. त्याच्यासाठी तळमळ असायला पाहिजे. स्वामींची तळमळ तर त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या कृतीतनं इतकी अनुभवाला यायची, पण नुसतं तळमळ होती. आता कृती करणं आपल्या हातामध्ये, त्याचे आपण सगळे करतोच आहोत, त्याच्यात काही शंका नाही आहे. पण एक भाव होते ते व्यक्त करावं असे वाटले. आजच्या दिवशी दुसरं काय बोलणार स्वामींच्या विषयी, स्वामींविषयी बोलायला खूपच आवडतं. कारण 27 वर्षाचा कालावधी आहे, पण एवढं मात्र लक्षात येतं की खरोखर व्यापक सद्गुरू किती असतात, की आज वळून मागे आयुष्यामध्ये बघितलं तर किती 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 मागे गेलं तरी लक्षात येतं की प्रत्येक ठिकाणी फक्त स्वामी आहेत, बाकी काही नाही आहे. एवढं जीवन व्यापण्याची क्षमता सद्गुरूंमध्येच फक्त असते. आणि तसं त्यांनी आपल्या सगळ्यांचं जीवन व्यापून टाकलेलं आहे. आता ती व्यापकता आपल्या अंतःकरणामध्ये यावी, आणि ते ज्या स्थितीला गेले, ज्या आनंदाच्या अवस्थेमध्ये होते, ज्या स्थितीत ते आहेत, त्याची अनुभूती आपल्याला याची देही याची डोळा यावी अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सध्या इथे थांबतो. श्रीराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. ब्रह्म सनातन ब्रह्म सनातन, विठ्ठल हा विठ्ठल हा. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, सगुण निर्गुण. पतित पावन मानस मोहन, पतित पावन
मानस मोहन ब्रह्म सनातन ब्रह्म सनातन विठ्ठल हा विठ्ठल हा सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण सगुण निर्गुण ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन ब्रह्म सनातन ब्रह्म सनातन विठ्ठल हा विठ्ठल हा सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण सगुण निर्गुण ज्ञानदेव म्हणे आनंद चिद्घन ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे आनंद चिद्घन ब्रह्म सनातन ब्रह्म सनातन विठ्ठल हा विठ्ठल हा सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन ब्रह्म सनातन विठ्ठल हा विठ्ठल हा सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण सगुण निर्गुण सगुण निर्गुण सगुण निर्गुण. एप्रिलचा जो अंक आला आहे स्वरूपयोगचा त्याच्यात मंदारदादाचं आलेलं आहे एक लेख आलेला आहे. त्याच्यात एक वाक्य मला खूप आवडलं की स्वामी वजा आयुष्य इज इक्वल टू शून्य हे समीकरण मांडलं होतं त्यांनी. हे वाचल्यावर असं वाटतं की आपल्या आयुष्यात कधी होईल हे असं. तर स्वामींचं जर ऐकलं ते जे सांगतात ते जर व्यवस्थित आपण इम्प्लिमेंट केलं तर हे नक्की होईल. आपण स्वामींच्या शब्दात ते ऐकूया आता. हरि ओम. वंदे गुरूणां चरणारविंदे सद्दर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगुलिकाय माने संसार हालाहल मोह शांतये. श्रीराम. ज्यांना गुरु प्राप्त झालेले आहेत अशा भाग्यवान साधकांच्यासाठी म्हणून वर्षातला सर्वात महत्त्वाचा दिवस गुरुपौर्णिमा, ज्या दिवशी आपण गुरूंच्या बद्दलचा भाव व्यक्त करू शकतो. किती आनंद उपकार आहेत हे मी स्वामींना म्हटलं होतं की बाहेर गेल्यानंतर कळतं की काय काय सांगितलं जातं आणि लोक काय काय करत असतात आणि किती वेळ घालवतात, काही हातात मिळत नाही. हे खरोखरीच बाहेर गेल्याशिवाय कळणार नाही. आणि ती गोष्ट मी खूप अनुभवलेली आहे सगळीकडे, देशात परदेशामध्ये. मुख्य गोष्ट काय आहे, मध्यवर्ती गोष्ट काय आहे, कोणीही सांगत नाहीये. आत्मस्थिती ही मध्यवर्ती गोष्ट आहे. पण निरनिराळ्या वाक्यात तोंडावर फेकून उपयोग नाही.
ऐक शिष्या येथेचे वर्म सोये तुझे आहे स ब्रह्म, ये विषयी संदेह ब्रह्म धरूची नको. असं किती म्हटलं तरी देखील नाहीच होत समाधान. म्हणजे मी किती पकडून ठेवायचा प्रयत्न केला तरी देखील ती गोष्ट निसटूनच जाते. म्हणून अनुभूतीचा प्रांत हा सर्वात महत्वाचा आहे. आणि अनुभूतीचा प्रांत, ज्ञानाच्या अनुभूतीचा प्रांत म्हणजे योग. ज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित कल्पना काय आहे, माणसाला सगळ्यात मोठी गोष्ट कुठली प्राप्त करून घ्यायची असेल या जीवनामध्ये, तर ती ज्ञान ही आहे. आणि ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणाचे आपण या नाव ज्ञान. स्वतःला पाहणे ही व्याख्या जरी अतिशय सुंदर आहे, तरी देखील याच्यातला अजून एक सूक्ष्म भाग समर्थांनी प्रकट केलेला आहे. आणि तो म्हणजे स्वभानी अवधान. स्व ही जी जाणीव आहे आपल्याला, मी, तिचं भान असणं, त्याच्यावरती अवधान असणं, हेची ज्ञानाचे लक्षण. स्वभानी अवधान हेची ज्ञानाचे लक्षण. म्हणजे कुठेही काही संदेह नाही. म्हणजे स्व आहे, स्वची जाणीव आहे, त्याच्यानंतर ही जी स्वची जाणीव आहे, अस्तित्वाची जाणीव, हे तिचं रूप आहे. स्व हे तत्व आहे आणि अस्तित्वाची जाणीव हे तिचं रूप आहे. अशा रीतीने स्वरूप हा शब्द आहे. आणि ते त्याच्यावरती लक्ष ठेवणं विसरलं जातं, म्हणून पुन्हा पुन्हा त्याच्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न, स्वरूपानुसंधान. आणि ही मुख्य गोष्ट करायची आहे. स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा एक, असं स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलेलं आहे. किंवा शंकराचार्यांनी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते, स्वस्वरूपाचं अनुसंधान म्हणजे भक्ती, अशी भक्तीची व्याख्या केलेली आहे. माणसाचं मुख्य कर्तव्य काय, असं रमण महर्षी नायकाने विचारलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की स्वरूपस्थ राहणे, स्वरूपस्थ राहणे हे मुख्य कर्तव्य आहे. स्वरूपस्थितीत राहणे. स्वरूपस्थिती म्हणजे स्वरूपावरती लक्ष, स्ववरती लक्ष ठेवता 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 ती जाणीव आपल्याला स्पष्ट व्हायला लागते. आणि त्या जाणीवेमध्ये चित्त राहता 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 बाकी काही नाही, फक्त ती स्वरूपाचंच भान आहे, बाकी काही नाही, अशी स्थिती प्राप्त होते. अशी अवस्था प्राप्त होते असं आपण म्हणू. कारण की अवस्था ही काही काळ असते, ही अवस्था सतत 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 राहायला लागले की त्याला स्थिती असं म्हणतात. म्हणून स्वरूप स्थिती मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती असं म्हटलेलं आहे. स्वरूप अवस्था म्हटलेलं नाही, स्वरूपाची स्थिती. म्हणजे नक्की सद्गुरू म्हणजे कोण असतील, तर ज्या व्यक्तीला हे आत्मस्वरूपाचं भान आहे, सदोदित ज्ञानाचं लक्षण आहे. आणि त्या ज्ञानामध्ये तो आहे, स्वरूप स्थिती आहे सद्गुरूचं लक्षण, स्वरूप स्थिती, निश्चयाचे समाधान. स्वच्या ठिकाणी स्थ म्हणजे स्वस्थ राहणे. गोंदवलेकर महाराजांनी ही गोष्ट सांगितली की स्वानंदात स्वस्थ राहावे. सगळ्या परमार्थाचं जे इन नटशेल असे काही काही वाक्य त्यांचे, त्यातलं एक आहे की एका शब्दात परमार्थ काय,
तर महाराजांनी सांगितलं समाधान. आणि तो समाधान कसं प्राप्त होईल? ही स्वरूप स्थिती. समाधान एवढं सांगितलं त्यांनी त्यावेळेला. पण समाधान म्हणजे स्वस्वरूपावरती अवधान. चित्ताचं लालन करणं म्हणजे समाधान नाही. स्वस्वरूपावरती अवधान असणं म्हणजे समाधान. शंकराचार्यांनी असं विवरण केलेलं आहे. असंच मुख्य गोष्ट सहजासहजी प्राप्त होणारी ही गोष्ट नाही. सद्गुरूंच्याकडनं नक्की लक्ष कुठे ठेवायचं? मस्तकामध्ये लक्ष ठेवा. त्याच्यानंतर त्याच्यातनं तुम्ही तुमचं त्याची जाणीव ढुंढाळा. त्याच्यानंतर ती जाणीव तुम्हाला स्पष्ट होत जाईल. त्याच्यावरती लक्ष ठेवा. काही काळानंतर अगदी वेळच लागत नाही, लगेच जातं तिथे. स्वरूपस्थ राहणे ही मुख्य गोष्ट आहे आणि निश्चितपणाने ही ज्ञानाची वाटचाल आहे. माणसाला जीवन मिळवण्यासाठी म्हणून सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल तर आत्मज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाचा मार्ग काय असेल तर तो बाहेर नाही, आत आहे. आणि नक्की कुठं आहे तो हे नीट कुणी सांगत नाही आहे, पण या संतांनी तो स्पष्ट केलेला आहे. स्वसंवेद्य या एका शब्दात ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्याच ओवीत सांगितलं आहे. स्वसंवेद म्हणजे जाणीव अस्तित्वाची, स्वच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे स्वसंवेद. स्वसंवेदनी जो वेद्य होतो तो म्हणजे परमात्मा. म्हणजे परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग माऊलींनी पहिल्या ओवीमध्ये सांगितलं. म्हणून हीच तर गोष्ट स्पष्ट करायची की त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. संबंध वर्षभर करायचा कार्यक्रम काय असेल, गुरुंनी शिष्यांना आदेश काय द्यावा, स्वस्वरूपी स्थित व्हा, बास, एवढं काही नाही. बाकी कसे वागा, काय वागा, आपापच चांगले वागाल. मुळातच चांगले आहात म्हणून या मार्गाकडे वळलेले आहात. आपाप चांगले वागणार. त्याच्यासाठी म्हणून तुम्ही आता डोकं घालू नका. सगळं लक्ष अंतर्स्थितीकडे केंद्रित. हे जे स्वामी स्वरूपानंदांचं म्हणणं आहे प्रत्येक वेळेला, त्याच्यामधली ही गोष्ट आहे की चालता बोलता न मोडे आसन, लागल असे छंद स्वरूपाचा छंद लागला. सोपी गोष्ट नाही आहे. काय करायचं आता? एक अर्धा तास काही जातच नव्हता, मग काय केलं? टी व्ही बघितला, अमुक केलं, तमुक केलं. स्वरूपाचा छंद काही करायला लागत नाही. एकटे असा, तासन तास असा, दिवसेंदिवस असा, महिनोन महिने असा, काही करायला लागणार नाही. स्ववरती अवधान ठेवायचा. एकच प्रयत्न करा. जसं जसं जमेल तसं तसं तुम्हाला असं लक्षात येईल की कुठल्याही मदतीची, कुठल्याही आधाराची, कुठल्याही करमणुकीची, कशाची तुम्हाला गरज नाही. मूळ स्वरूपामध्ये तुम्ही आहात. जीवनाला गाठायची ही एकच गोष्ट आहे महत्वाची. दररोजचे जीवन व्यवहार चालू असतानाच करायचं आहे. एका ठिकाणी बसावं, ठाईचं बैसोनी करा, एकचित्त आवडी अनंत आळवावा, ही जो गोष्ट जरूर करा. एका ठिकाणी बसून ध्यान जरूर करा. स्वामीजी म्हणत असत, स्वामी स्वरूपानंद, की तास तास दीड तास मी ध्यान करतच होतो, परंतु माझ्या लक्षात आलं की असं जरी का एका ठिकाणी बसून ध्यान करणं ही महत्वाची गोष्ट असली तरी व्यवहारात चालत असताना जितकं मन मोकळं असेल तितक्या वेळामध्ये ते स्ववरती ठेवणं हे जास्ती कठीण आहे. आणि हे सगळं त्यांनी आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रामध्ये वयाच्या 26व्या वर्षी लिहिलेलं आहे. त्या केव्हापासून हे महात्मे सूक्ष्म साधना करत आलेले असतील. सद्गुरुपदाला योग्य जे होते त्यांच्या सद्गुरूंनी ओळखलं की ही व्यक्ती घडली म्हणून. त्याचं कारण हे आहे की त्यांना त्या मध्यवर्ती मार्ग कळला, त्या मार्गाने ते अग्रेसर झाले.
काहीच प्रश्न नव्हता. आता कुणालाही काही सांगायचं झालं तर निश्चित हाताला धरून हा तिथपर्यंत नेऊ शकेल अशी स्थिती प्राप्त झाली. म्हणून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की ज्ञानस्थिती ही फक्त शब्द नाही आहेत. ज्ञानस्थिती हा प्रवास आहे आणि तो योगाच्याच मार्गाने होतो. आणि योगाचा मार्ग म्हणजे काहीतरीच डोक्यात घेऊ नये, स्ववरती अवधान ठेवण्या यालाच योग असं म्हणतात. स्वरूप योग जरूर प्राप्त होईल. आपण म्हणतोच की आम्ही स्वरूपयोगी आहोत आणि राहावं. सगळे संप्रदाय स्वरूप संप्रदाय. गुरुदेव रानड्यांना एकाने विचारलं होतं की आपला संप्रदाय कुठला आहे. त्यांनी झटकन उत्तर दिलं, आपला संप्रदाय स्वरूप संप्रदाय. आता काय सांप्रदायिक भिंती आहेत का काय आहेत, शेवटी तत्वापर्यंत जायचं आहे. सगळ्यात जवळचा मार्ग आत्मस्वरूपावरती अवधान ठेवणं ही संदेश म्हणून गोष्ट आहे. स्वामीजींचा आशीर्वाद मी दरवर्षी देत असतो, तो प्रमाणे याही वर्षी देतो. आनंदात राहा. त्याचा अर्थ स्वानंदात राहा, स्वच्या आनंदामध्ये स्थितच राहा आणि ती गोष्ट नक्की जमेल. आपण प्रयत्न करतोच आहोत, करत नाही आहोत असं नाही आहे आणि तिथपर्यंत आपण नक्की जाऊ. सर्व शिष्यांना, सद्गुरूंचे सर्व शिष्यांना सद्गुरूंच्याकडनं आत्मसाक्षात्काराच्यासाठी वाटचाल करण्यासाठी पूर्ण आशीर्वाद आहेत. ऐहिक जीवनही चांगलं होईल, पण मुख्यतः हा ज्ञानमार्गातला प्रवास होईल असा आशीर्वाद. तुम्ही जिथं आहात त्या ठिकाणी मी आहेच आहे. असं वाटेल की मी नाही आहे का तिथे, तर तशी गोष्ट नाही आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी मी आहे, निश्चितपणाने आहे, तुमच्या जवळच आहे. जसे जसे तुम्ही स्वच्या जवळ जाल तसं जर तुम्हाला माझं अस्तित्व जास्तीत जास्त जाणवेल आणि निश्चितपणाने मी तुमच्या जवळ आहे हे अजिबात संदेह याच्या बाबतीमध्ये ठेवू नका. आशीर्वाद. हरिओम तत्सत.